करवतीचं पातं जे असतं ते संपूर्ण वापरता यावं म्हणून करवतीची मूठ जी असते ती थोडीशी वर असते. तुझी मूठ पातापेक्षाही मोठ्या खाली आलेली आहे. तेव्हा वाह! चित्र कुठलं काढणं त्यापेक्षा ते वस्तूचं निरीक्षण आणि त्या निरीक्षणानुसार चित्र काढणं हे चित्रकाराचं महत्त्वाचं काम. का तर मला जास्तीत जास्त काम करायचं. घरी गेल्यानंतर मी आई वडिलांचं पोर्ट्रेट करायचो, माझ्या भावंडांची पोर्ट्रेट करायचो, शेजाऱ्यांची पोर्ट्रेट करायचो, स्केचेस करायचो, नातेवाईकांच्या घरी जाऊन सुद्धा पोर्ट्रेट करतो. म्हणजे काम भरपूर केलं होतं. आणि त्यामुळे मग माझ्या लक्षात आलं की केवळ सबमिशनसाठी काम करून कधीही कोणी आर्टिस्ट होत नाही. 10 पैकी कितीतरी मार्क मिळालेत आणि परीक्षेत पास झाल्याचं सर्टिफिकेट मिळालं म्हणजे तुम्ही चित्रकार होत नाही. खरंय, खरंय. मी 5 वर्षात जे काय शिकलो त्याच्यानंतरचं माझं सर्टिफिकेट मी 2 वेळा नोकरी करताना फक्त मला लागलं. त्याच्यानंतर मला कोणीही सर्टिफिकेट मागितलेलं नाही. कारण कलाक्षेत्रच नेमकं असं आहे की तुमचं काम बघून तुम्हाला काम मिळतं आणि काम करणाऱ्याला काम मिळतं. सर्टिफिकेट मिळून नोकरी मिळू शकते, काम मिळेल याची गॅरंटी नाही. सर म्हटलं 5 वर्ष झाली, शिक्षण पूर्ण झालं आता आमचं. आता आम्ही पुढे काय करायचं? काय करायचं म्हटल्यानंतर सरांनी सांगितलं तुम्ही आता आर्टिस्ट होणार, पेंटिंग करायचं. नाही सर, पेंटिंग करायचं ठीक आहे. आता 5 वर्षापर्यंत आई वडिलांनी कॅनव्हास दिले, आई वडिलांनी रंग कागद सगळं काय पुरवलं, आमची फी भरली. पण 5 वर्षानंतर आम्ही काय करायचं? म्हटलं शायरला मागच्या बाजूने कोरा असलेला कागद आणि छोटीशी पेन्सिल असली तरी पुरते, पण आम्हाला कॅनव्हास आणि रंग कॅमलिन देणार नाही. तेवढ्यात कोणीतरी प्रश्न विचारला काहीतरी. हा तुम्ही बोला. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. शेवटी पहिली नोकरी मला जी मिळाली ती कटिंग पेस्टिंग आर्टिस्टचीच मिळाली की जे मला काहीही माहित नव्हतं. कारण 5 वर्षात मी अप्लाइड आर्टच्या बिल्डिंगमध्ये फक्त 2 का 3 वेळा पाय ठेवला. तेव्हा मला कळलं की अभ्यासक्रम दोन्ही वेगळे असू शकतात, परंतु बाहेर पडल्यानंतर तो कमर्शियल असो नाही तर फाईन आर्ट्स असो, ही शुड बी फाईन. अगदी खरं. हे फार सांगणं फार महत्त्वाचं गरजेचं आहे. हे फार महत्त्वाचं. हो, शिकत असताना सांगणं फार गरजेचं आहे. माझ्या कलेला कुठलाही व्यावसायिक स्पर्श होऊ दिला नाही हे काही कौतुकाची गोष्ट नाहीये. त्यामुळे पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीमध्ये विद्यार्थी आपल्याकडून बाहेर पडल्यानंतर तो स्वयंभू होईल अशा प्रकारची भूमिका शिक्षकाची असायची, तर ती आत्ता का असू नये. योगायोगाने त्या स्पर्धेमध्ये पण भाग घेतला. पत्नीच्या केलेल्या पोर्ट्रेटला ग्रँड प्राइज मिळाला. माझं कोणीही ओळखीचं नव्हतं. आय वॉज द ओनली इंडियन इन दॅट कॉन्फरन्स. 4 दिवसाची कॉन्फरन्सची एवढी सुंदर व्यवस्था केलेली होती की जगभरातले रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी आलेले असतात. जवळजवळ 700 ते 800 डेलिगेट्स त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रात्यक्षिक होत होते, स्लाइड शो होत होते, लेक्चर्स होत होते, व्यावसायिक मार्गदर्शन पण. म्हणजे 4 दिवस त्यांच्याकडे कार्यक्रम आहेत आणि आमच्याकडे फक्त डेमो नाहीतर प्रदर्शन. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. पोर्ट्रेट या विषयावरती कधी सेमिनार झालाय, पोर्ट्रेट या विषयावरती कधी लेक्चर झालंय, कधीच नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्यावेळी ग्रँड प्राइज एक 75,000चं मी स्वतःहून माझ्या खिशात द्यायला सुरुवात केली, त्यावेळी समोरच्या एका व्यक्तीने म्हटलं ठीक आहे तू देतोस, पण व्हाय सो बिग अमाऊंट. म्हणजे इथपासूनच सुरुवात आहे. म्हणजे या प्रकाराला बिग अमाऊंट द्यायची गरजच नाही अशा प्रकारची भूमिका राबवली गेली आहे. परंतु आपण काहीतरी कार्य याच्यासाठी उभं केलं पाहिजे, तर कार्यकर्ता म्हणून सुद्धा कलाकार तयार झाला पाहिजे. कलाकार हा स्वयंभू असतो, तो मुडी असतो वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी किती जरी असल्या तरी त्याच्यामध्ये सुद्धा मी कार्य उभं करू शकेन आणि हे कार्य सगळ्यांना घेऊन उभं राहू शकेन. ही जी संस्था जीवन आहे ना, हे कलाकारामध्ये बोलणं आवश्यक आहे. आणि आपला जो राष्ट्रीय विचार आहे
तो विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण कलेच्या माध्यमामधून तो विचार प्रकट करू शकतो, मांडू शकतो. एखादा विचार 10 ठिकाणी जाऊन सांगणं आणि 10 जण आलेले आहेत किंवा 100 जण आलेत, त्या कलेमधून तो विचार प्रकट करणं हे जास्त फार महत्त्वाचं आहे. संयुक्तिक आहे. नमस्कार. आपल्या महाराष्ट्राची चित्र व शिल्प परंपरा ही इतकी महान आणि चिरंतन आहे. परंपरेच्या पायिकांची चर्चा आणि या कला परंपरेला वाहून नेणाऱ्या ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार यांचा फार मोठा वारसा वेरूळ अजिंठ्याच्या महाराष्ट्राला लाभलेला आहे. आणि दादा आडारकरांच्या नंतर तब्बल 25 वर्षांनी आपल्या महाराष्ट्राला पद्म पुरस्कार लाभलेला आहे. आणि महाराष्ट्राची ओळख आणि महाराष्ट्राचे चित्रकार, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत सर यांना आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे. आणि त्यांचा कलाप्रवास कशा स्वरूपात, किती चढ उतारांमध्ये, परंतु कलेच्या साधनेत कुठेही बाधा न येऊ देता एका व्रतस्थ आणि एका साधनेच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा कलाप्रवास कसा केला आणि कसा सुरू आहे याबद्दल आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. माझी अशी इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या सुमारे 300 कला महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी या मुलाखतीचा, या ज्ञानाचा लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे. त्याचबरोबर प्रयोगशील चित्रकार, प्रयोगशील कलाध्यापक या सगळ्यांनी या मुलाखतीचा ऐकण्याचा आणि जाणून घेण्याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. आणि याच्यासाठी मला असं वाटतं की सगळ्यांनाच एक खूप मोठा आनंद मिळणार आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला खऱ्या अर्थाने बौद्धिक दृश्यकलेची, रंगांची, चित्रांची, प्रतीकांची आणि चिन्हांची एक प्रकारे दिवाळीच आज आपण साजरी करतोय. आणि यासाठी मी कामत सरांचं स्वागत करतो. आणि कामत सरांना या निमित्ताने मी विचारतो की सर, काजूपाड्यातील रहिवासी मंडळी, आपण जेव्हा कर्नाटकातून आलात आणि नंतर आपले काजूपाड्यामध्ये आपलं लहानपण गेलं, तर त्यावेळेला तेथील लोकांच्या, रहिवाशांच्या स्केचिंग टू पोर्ट्रेट हा जो आपला तिथला जो प्रवास होता याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना दीपावलीच्या अनंत शुभेच्छा. माझा जन्म कर्नाटकातला आहे. कर्नाटकात उडुपीच्या शेजारी कारकळ म्हणून एक छोटंसं गाव आहे. त्या गावी माझा जन्म झाला. परंतु 1 वर्षाचा असतानाच आई वडील मुंबईत स्थलांतरित झाले. त्यामुळे माझं संपूर्ण शिक्षण मराठीत झालं. आणि महाराष्ट्राची जी कलम परंपरा आहे किंवा ज्ञान परंपरा आहे त्याच्याशी फार माझं जवळचं नातं प्रस्थापित झालं. काहीसं मला अंधुकसं आठवतं पण, आणि माझे आई वडील किंवा जे शेजारी सांगायचे की लहानपणी मुलं रडल्यानंतर त्यांना काहीतरी खाऊ दिला जातो, परंतु मला जर एक कोळशाचा किंवा खडूचा तुकडा दिला तर मी तासनतास भिंतीवरती आणि घरातल्या ओट्यावरती मोटारी आणि रेल्वे गाडीची चित्र काढत बसत असे. वाव. आणि त्यानंतर मग कुठलीही तक्रार नसे. इतकंच नव्हे तर त्या काढलेल्या चित्रावर बसायचो मी, गाडीचा आवाज काढायचो. तर हे
म्हणजे मुळाक्षर गिरवण्याच्या अगोदरच मी चित्र रेखाटायला सुरुवात केली होती. पुढे मग तिकडे एक छोटीशी कोरा केंद्राची शाळा चालायची. त्याला आम्ही गोंडपाटाची शाळा म्हणायचो. कारण का तर बसण्यासाठी गोंडपाट आपल्या घरून न्यायचा असायचा. हो. तर त्या शाळेमध्ये सुद्धा मुळाक्षर गिरवताना म्हणजे अननसाचा किंवा कमळाचा ही अक्षरं काढताना मी बाजूचं चित्र सुद्धा काढत असे. वा वा. आणि मग मास्तर म्हणायचे, माची मास्तर म्हणून होते मला त्यावेळी, "तुला फक्त अक्षरं काढायचं नाही, हे काय काढतोयस?" ते म्हणाले. मग त्यांनी का दाखवलं तिकडे? बरं. त्याने दाखवलंय म्हणून मी पण अक्षर पण काढतोय आणि चित्र पण काढतोय. आणि त्यांनाही ते जाणवलं. माझ्या आईला बोलावून त्यांनी सांगितलं, की "ह्याला चित्रकलेमध्ये आवड आहे." आणि लहानपणापासून मी डाव्या हाताने चित्र काढायचो. बरोबर. शाळेत जायला लागल्यानंतर उजव्या हाताने काढावं, लिहावं म्हणून आई-वडील थोडंसं फोर्स करायचे. परंतु बाजूला एक नारायणराव जोग म्हणून मी त्यांना आजोबा म्हणायचो. पूर्वी ते नाटकात काम करायचे. त्यांचं माझ्यावर फार प्रेम होतं आणि त्यांनी मग आईला सांगितलं, की "बाई गं, त्याच्या हातामध्ये कला आहे. त्याला डाव्याचा उजवं करून त्याची वा कला वा. निघून जाईल." वा वा. त्यामुळे त्याला मला नंतर मग कोणी कधीही फोर्स केला नाही. आणि विशेष असं आहे, की सहसा लहान मुलं चित्र काढतात तोपर्यंत ठीक आहे. पण शाळेत गेल्यानंतर अभ्यासाच्या ऐवजी जर चित्र काढायला लागला, तर पालक त्याला फोर्स करतात, की चित्र काय काढतो? अभ्यास कर. हो हो. आणि त्यामुळे जन्मजात प्रत्येक व्यक्ती हा चित्रकार म्हणून जन्माला येतो आणि मुळाक्षरं गिरवायला लागल्यानंतर हळू-हळू चित्रकलेपासून अरे लांब बापरे. होतं. वा. मी भाग्यवान आहे, की लहानपणापासून मला चित्रकलेचं प्रोत्साहन घरातून मिळालं. वा. काढलेलं चित्र चाळीत सगळ्यांना नेऊन दाखवणं, त्यांनी पण वाह म्हणणं. त्यामुळे मला प्रोत्साहन चांगल्या प्रकारे मिळालं. त्यामुळे मी चित्रकार आहे की नाही मला माहिती नाही त्यावेळचं, परंतु चित्र काढतो हा वासुदेव किंवा अनु म्हणायची मला. कारण मला नाव मुळी वासुदेव जे आहे मी 4 वर्षाचा असताना ठेवलं. त्यामुळे मला नाव ठेवलेलं मला आठवतंय मग गावी अरे वा. मंदिरामध्ये. त्यामुळे ते अनु म्हणायचे मला त्यावेळी. तर अनुदा हा आपल्या चाळीतला चित्रकार आहे, अशा प्रकारची भावना त्यावेळी होती. आणि चित्रकलेत रस असलेला एक विद्यार्थी म्हणून शाळेमध्येही तशा प्रकारची दृष्टी सगळ्यांची माझ्याकडे पाहताना असायची. पण तुमच्या चाळीमध्ये जी ती समोर बसलेली जी मंडळी असायची किंवा असं काय घडलं, की ज्याच्यामुळे समोरच्यांचं काम आपण सुरू करावं, त्याचे स्केचेस करावेत? नाही, नाही. कारण काय हे आहे सगळं अनाकलनीय आहे ना नाही, सर? नाही. काय आहे, की शाळेत होतो तोपर्यंत मी जे चांगली चित्र जी असतात, दलाल मुळगावकरांची चित्र किंवा एस-एम पंडितांची, जे काही चांगलं चित्र दिसेल, ते माझ्या अण्णा म्हणजे माझे वडील आणून द्यायचे आणि ते बघून मी काढण्याचा बरोबर. प्रयत्न करत असे. पोर्ट्रेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप जरा नंतर-नंतर कळायला लागल्या. परंतु चांगलं चित्र बघून काढता आलं पाहिजे, अशा प्रकारची इच्छा आई-वडिलांची असायची. मलाही आवडलेलं चित्र मी काढत असे. त्याचवेळी नाना अभ्यंकर नावाचे एक मला गुरु लाभले. ते वास्तविक बाय प्रोफेशन ते ज्योतिषी होते. बरं. परंतु शिल्पकला, पोर्ट्रेट वगैरे करायचे ते. म्हणजे काही महाराजांची वगैरे अशी पोर्ट्रेट फोटोवरून फार सुंदर काम होतं त्यांचं बरोबर. आणि त्यांचं रेखांकन खूप चांगलं होतं. त्यामुळे शाळेच्या बाहेर चित्रकलेचं मार्गदर्शन हे हो, कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा मला नानांचं होत होतं. हो, हो. कारण त्यांचा हात खूप चांगला होता, मेमरी फार चांगली होती आणि त्यांनी मग मला आपल्या विचारांनी पण चित्र काढता आलं पाहिजे. निरीक्षणावरती फार भर दिला पाहिजे. अशा प्रकारचं मार्गदर्शन त्याने त्यावेळी केलं होतं. हो. म्हणजे मला चांगलं आठवतंय, की मी ज्यावेळी पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो,
त्यावेळी मी काढलेली देवादिकांची चित्र वगैरे दाखवली होती त्यांना. आणि ती चित्र पाहिल्यानंतर म्हणाले, की "उद्यापासून ये. माझी ही घराची खिडकी उघडी आहे, म्हणजे मी आहे असं समज. आणि येताना एक स्केचबुक, पेन्सिल आणि खोडरबर घेऊन ये." पण त्यावेळेस तुम्ही शालेय वातावरणातच हो, होता? हो. हो. ही 7वीतली घटना ग्रेट, आहे. ग्रेट. 7वीत असताना. आणि मग ज्यावेळी मी ते घेऊन गेलो, त्यावेळी नाना म्हणाले, "चल करवत काढ" म्हणाले. करवत. बरं. मला काहीतरी ऐकण्यामध्ये आपलं काहीतरी चुकलं की काय असं मला वाटलं. कारण मला थोडंसं त्या बालमनाला इन्सल्टिंग वाटलं. अरे, मी देवादिकांची चित्र काढलंय, मी शिवाजी महाराजांचं चित्र काढलंय. करवत काय खरं. काढायला सांगतात? तरी मी परत विचारलं, "नाना काय काढू?" "करवत, करवत. सुतार लाकूड हो. कापतो ती करवत काढ." आता या करवतीचं काय विशेष महत्व? म्हणून त्या स्केचबुकमध्ये वरच्या भागावर थोड्याशा जागेमध्ये एक छोटीशी करवत काढली, मोजून दाते काढले, मूठ काढली, शेडिंग केलं. आता शाबासकी देतील, आता शाबासकी देतील. नाना बाहेर खिडकीच्या बघत बसले होते. मग मी झाली करवत काढ. ते म्हणाले, "करवत तर ठीक आहे, परंतु ही सुताराला नाही चालायची" म्हणाले. हो. मला कळेना, असं सुताराला चालणार नाही म्हणजे. एक बघ म्हणाले, की करवतीचं पातं जे असतं, ते संपूर्ण वापरता यावं म्हणून करवतीची मूठ जी असते, ही थोडीशी वर असते. तुझी मूठ पातापेक्षाही मोठ्या खाली आलेली आहे. त्यामुळे वाह! चित्र कुठलं काढणं त्यापेक्षा ते वस्तूचं निरीक्षण आणि त्या निरीक्षणानुसार चित्र काढणं, हे चित्रकाराचं वाह! महत्वाचं काम आहे. वॉव! त्यामुळे निरीक्षण करणं शिक. हो. असं मला त्यावेळी कळलं. आणि त्यांनी भराभर उरलेल्या कागदावरती मोठी करवत काढून दाखवली मला. आणि वॉव! इतकी फास्ट, की मी 15 मिनिटं मी करवत काढण्यासाठी पेन्सिल घासत होतो आणि ते छटकन काढून दाखवली. आणि मग मनामध्येच करवतीसाठी अख्खा कागद कशाला वाया घालवा म्हणून छोटीशी काढली होती आणि त्यांनी अख्ख्या कागदावर करवत काढून दाखवली. म्हणजे हे जे निरीक्षण आहे ना, की वाह-वाह करणारे आतापर्यंत भरपूर होते मला घरात चित्र काढल्यापासून. परंतु आता शिकवणं काय आहे, शिकवणं. हे मला ते त्यावेळी कळलं. आणि तिथपासून वाह! मग खरी सुरुवात झाली. आणि मला शालेय शिक्षण होईपर्यंत सुद्धा ते मला सांगायचे. आता आपलं त्यावेळी 11वी एस-एस-सी होतं. हो, हो, हो. तू जे स्कूल ऑफ आर्टला जायचं, आर्ट स्कूलला जायचं एवढंसं म्हणाले. स्कूल ऑफ आर्टला जायचं, स्कूल ऑफ आर्टला जायचं. मग तिथं कधी तुमचा प्रवेश झाला मग? स्कूल ऑफ आर्ट? एस-एस-सी नंतर स्कूल ऑफ अच्छा. आर्टला गेलो. बरं. पण मग तिकडे तुम्हाला प्रमोट कोणी केलं किंवा तिकडे जाण्याबद्दल कोणी सांगितलं? मग शाळेतले आमचे जे शिक्षक होते महाजन सर म्हणून, बरं. त्यांनी पण भरपूर प्रेम केलं माझ्यावरती. त्यांनी आणि नानांनी शेवटपर्यंत सांगितलं, तू फाईन आर्टला जायचं, पेंटिंगला जायचं, कमर्शियलला नाही." हे मुद्दामून सांगायचे ते, की कमर्शियलला नाही, तू पेंटिंगला जायचं आहे. पण नेहमी मग लक्षात असं का सांगितलं असावं त्यांनी? नाही म्हणजे कमर्शियलला जाणं म्हणजे काहीतरी व्यावसायिक दृष्टिकोनाने कलेकडे वळतात. आणि फाईन आर्टला गेल्यानंतर चित्रकार किंवा कलाकार म्हणून तू पुढे येशील. अशा प्रकारचं मार्गदर्शन अच्छा. असल्यामुळे आणि ते इतकं मनावर बिंबलं होतं तुम्हाला सांगतो 5 वर्षामध्ये जे शिकत असताना फक्त 2 का 3 वेळा मी कमर्शियलच्या इमारतीत पाय ठेवला आहे. अर्थात तो भाग सगळा वेगळा. परंतु ही जी शिकवण आहे ना, ते मार्गदर्शन मला तेव्हापासून लाभलं होतं. आणि निरीक्षणावरती त्यांनी एवढा भर दिला होता. ते म्हणायचे, की तुझं रंगकाम करण्यापेक्षाही तुझं आउटलाईन आणि ड्रॉइंग चांगलं झालं पाहिजे. जोपर्यंत तुझं ड्रॉइंग व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत तू रंगाला हात लावायचा नाही. पण त्यावेळेस जे-जे मध्ये तुम्हाला कोण होते मग शिक्षक? जे-जेला आम्हाला म्हणजे डीन आम्हाला पळशीकर सर डीन हो. होते. नंतर फाउंडेशनच्या 3ऱ्या बॅचला आम्ही होतो. हो. त्यामुळे अ, फाउंडेशन कोर्स नेमका काय आहे, हे मला त्यावेळी पहिल्यांदा कळलं होतं. पण एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट ग्रेड एक्झाममध्ये जे काय आपण करतो, त्याच्यापेक्षा इकडे वेगळं काय आहे, हे वेगळं. त्यावेळी कळलं. परंतु त्या आर्ट स्कूलमध्ये ॲडमिशन सुद्धा मी हाफ पॅन्टमध्ये घेतली होती. हो. आणि ती इमारत बघितल्यानंतर एक मनात जो एक अ, जी उर्मी होती ना, ती अजूनही गेलेली नाहीये. की म्हणजे त्या इमारतीत पाऊल टाकताना जे जाणवत होतं, त्या प्रकारे. मग आम्हाला एक कोलते सर होते, बरं. शाल्वी सर होते, अच्छा. शानबाग सर होते.
सोलापूरकर सर होते, हो सौंदर्यशास्त्र शिकवायला कदम सर होते. म्हणजे ह्या सगळ्या शिक्षकांनी आम्हाला, मृगांक जोशी सर होते डिप्लोमाला. हो या सगळ्यांनी आम्हाला जे जे काही शिकवलंय ना, ते कधीही न विसरता न येण्यासारखं आहे. अगदीच. कुठल्याही शिक्षकांनी हे नाही, हे कर असं असं नाही सांगितलेलं सांगितलं. नाहीये. बापरे. विद्यार्थ्याचा कल कसा आहे त्याप्रमाणे त्यानुसार. मार्गदर्शन करणारे शिक्षक आम्हाला लाभले होते. मग जे ला तुम्ही डिप्लोमाला प्रथम श्रेणी सर्वप्रथम आलात. हो, हो. मी म्हणजे फाउंडेशनला मी तिसरा आलो होतो. त्याच्यानंतर इंटरमिजिएट जी असते हं. ती पण बोर्डाची परीक्षा असते. त्यामुळे त्याच्यात पण मी फर्स्ट क्लास फर्स्ट होतो आणि डिप्लोमाला पण मी डिप्लोमा. फर्स्ट क्लास फर्स्ट डिस्टिंक्शन आलो होतो. अरे वा. त्याच वेळी उषा देशमुख गोल्ड मेडल पण मिळालं. ॲन्युअल एक्झिबिशनमध्ये पण माझ्या पेंटिंगला गोल्ड मेडल होतं. या सगळ्या गोष्टी होत्या, पण भरपूर काम केलं. मी 5 वर्षामध्ये सबमिशनसाठी कधीही काम केलं नाही. क्या बात आहे. क्या बात. फार गरज आहे आत्ताच्या विद्यार्थ्यांसाठी. कारण विद्यार्थी समजलं. आपली असाइनमेंट पूर्ण करायला तिकडे जातात. हं. आपल्या कामामध्ये प्रगती आली पाहिजे म्हणून काम करायचं, का कसंही करून सबमिशन पुरं झालं पाहिजे हं. म्हणून काम करायचं. म्हणजे पोर्ट्रेट हा माझा आवडता विषय होता. पण पोर्ट्रेट करत असताना 3 दिवसाला 1 पोर्ट्रेट करायचं असतं. पण माझे दिवसाला मी 2 किंवा 3 पोर्ट्रेट करत असे. बरं. त्यावेळी 2 मॉडेल किंवा कधी-कधी 3 मॉडेल बसवले जायचे. तर तिन्ही ठिकाणी मी इझलवरती मी बोर्ड लावायचो. हो. का तर मला जास्तीत जास्त काम करायचं. घरी गेल्यानंतर मी आई-वडिलांचं पोर्ट्रेट करायचो, माझ्या भावंडांची अरे पोर्ट्रेट वाह! करायचो, शेजाऱ्यांची पोर्ट्रेट करायचो, स्केचेस करायचो, नातेवाईकांच्या घरी जाऊन सुद्धा पोर्ट्रेट करत होतो. म्हणजे काम भरपूर केलं होतं. आणि त्यामुळे मग माझ्या लक्षात आलं, की केवळ सबमिशनसाठी काम करून कधीही कोणी आर्टिस्ट होत नाही. खरं आहे. 10 पैकी कितीतरी मार्क मिळालेत आणि परीक्षेत पास झाल्याचं सर्टिफिकेट मिळालं, म्हणजे तुम्ही चित्रकार होत नाही. खरं आहे. खरं आहे. मी 5 वर्षात जे काही शिकलो, त्याच्यानंतरचं माझं सर्टिफिकेट मी 2 वेळा नोकरी करताना हं. फक्त मला लागलं. त्याच्यानंतर मला कोणीही सर्टिफिकेट मागितलेलं नाही. कारण कलाक्षेत्रच नेमकं असं आहे, की तुमचं काम बघून तुम्हाला काम मिळतं आणि काम करणाऱ्याला काम मिळतं. काम. सर्टिफिकेट मिळून नोकरी मिळू शकते, काम मिळेल याची गॅरंटी नाही. फार महत्वाचं वाक्य आहे, की काम हे काम करणाऱ्यालाच मिळतं. सर्टिफिकेट पाहणाऱ्याला किंवा सर्टिफिकेटचा मोठा काहीतरी मेरिट, गुणवत्ता आहे म्हणून काम मिळतं, असं नाहीये. मला असं वाटतं हे विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचं आहे दृश्यकलेतल्या. मी आपल्याला सांगेल, की चिंतनशीलता, अभ्यासूपणा, संवेदनशीलता, सृजनशीलता, भारतीय हिंदू संस्कृतीचा प्रचारक आणि प्रसारक, सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक आणि वैदिक क्षेत्राची बांधिलकी जपणारा हा सृजनशील दृश्य कलाकार पद्म पुरस्कार म्हणून आज आपल्याला लाभला. महाराष्ट्रासाठी खूप मोठी शान आहे. आपण थोडंसं पुढच्या टप्प्यामध्ये जाऊयात, की सर आपण मग जेव्हा कटिंग पेस्टिंग आर्टिस्ट आणि नंतरचा तो जो नोकरीचा काळ होता, तिथं एक सृजनशील कलाकार फार काळ टिकणार नाही, हे तर ज्योतिषाला सांगायची आवश्यकता नाही. मग तिथून पुढे कसा झाला आपला प्रवास? हां. काय आहे, की 5 वर्ष शिकत असताना आणि शेवटच्या वर्षी सुद्धा माझे 3 पोर्टफोलिओ होते. बरं. म्हणजे एका वर्षात 3 पोर्टफोलिओ एवढं काम माझं होतं. म्हणजे मी हो. घरी येताना एवढं भरपूर काम केलं. आम्ही 7 भावंडं होतो किंवा 6 भावंडं म्हणूया. 7वी नंतर झाले ते. पण त्यावेळी माझ्या वडिलांनी माझं शिक्षण कसं केलं असेल, मला खरोखर वाह! आश्चर्य वाटतं. लहानपणापासूनच चित्रकलेमध्ये प्रोत्साहन इतकं दिलं होतं, की घरी आल्यानंतर संध्याकाळी माझ्यांना 2 प्रश्न विचारायचे, की "आज संध्याकाळी शाखेत गेला होतास का?" आणि दुसरं, "आज चित्र काय काढलं?" बाकी शाळेच्या अभ्यासाचं जे काय आहे ते रिझल्ट काय तो कळतच असतो. हो, हो. अभ्यासामध्ये मी अजिबात नव्हतो. परंतु चित्र काढलं की नाही, काढतो की नाही याच्याबद्दलची उत्सुकता वडिलांना होती.
आणि त्यामुळे या 2 गोष्टींचा माझ्यावरती चांगल्या प्रकारे संस्कार झाला. वा वा. आर्ट स्कूलमध्ये शिक्षण ज्यावेळी पूर्ण झालं, त्याच्यानंतर एकंदरीत घरची जी काही परिस्थिती होती, हे कळण्याइतकं तर आपलं वय निश्चित, झालेलं असतं. निश्चित. आणि त्यावेळी कॉलेजचा सेंड ऑफ असतो हो. आणि त्या सेंड ऑफच्या वेळी लॉनमध्ये जे आम्ही सगळे बसलो होतो. मृगांक जोशी सर आम्हाला सर होते. क्लास टीचर होते, म्हणजे ते मेन शिक्षक हं. म्हणतो ना आपण तसे. आणि मग तो सेंड ऑफ आहे, तर काय ते सामोसा वगैरे मागवणं, चहा वगैरे सगळं ते लॉनमध्ये चाललं होतं. आणि कोणाकोणाला काहीतरी काही प्रश्न विचारायचे असतील, काय बोलायचं असेल तर बोला वगैरे. तर मी हात वर करून प्रश्न विचारला. सर म्हटलं 5 वर्ष झाली, शिक्षण पूर्ण झालं आता आमचं. आता आम्ही पुढे काय करायचं? काय करायचं म्हटल्यानंतर सरांनी सांगितलं, तुम्ही आता आर्टिस्ट होणार, हो. पेंटिंग करायचं. नाही ना सर, पेंटिंग करायचं ठीक आहे. आता 5 वर्षापर्यंत आई-वडिलांनी कॅनव्हास दिले, आई-वडिलांनी रंग, कागद सगळं काही पुरवलं, आमची फी भरली. पण 5 वर्षानंतर आम्ही काय करायचं? तर सर म्हणाले, असं बघा, की एखादा ट्रक ड्रायव्हर आहे, तो ड्रायव्हिंग करतोय, परंतु शेर शायरी पण तो करतो. पण लोकं काय म्हणणार, तो ड्रायव्हर आहे म्हणणार नाही, तो शायर आहे. तसं तुम्ही चित्रकार करायचं, बाकी क्या तुम्ही बात है! काही करा. क्या बात है! म्हटलं शायरला मागच्या बाजूने कोरा असलेला कागद आणि छोटीशी पेन्सिल असली तरी पुरते, पण आम्हाला कॅनव्हास आणि रंग कॅमलिन देणार नाहीये. तेवढ्यात कोणीतरी प्रश्न विचारला काहीतरी, हां, हां, तुम्ही बोला. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. त्यामुळे 5 वर्षाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी काय करावं? काय करू शकतो? किंवा उपजीविकेचं साधन काय आहे? हो. याच्याबद्दलचं मार्गदर्शन कधीही 5 वर्षात मिळालं नव्हतं. नव्हतं. ही कमतरता आहे. बरोबर. एखादा विद्यार्थी 5 वर्ष शिकतोय म्हटल्यानंतर आणि अधिकृत अभ्यासक्रम करून शिकतोय म्हटल्यानंतर, तो त्याच्या पायावर पण उभा राहू शकेल की नाही, ह्याचा विचार का नको करायला? अगदी, अगदी, अगदी. मूळ प्रश्न आहे अगदी हा. हा मूळ प्रश्न आहे. बरं, जे काय 50 विद्यार्थी बाहेर पडणार, 50 विद्यार्थी आर्ट स्कूलमध्ये टीचर होणार नाहीयेत. बरोबर आहे. मग तशा प्रकारचं मार्गदर्शन सुद्धा उपजीविकेचं, उभं राहण्याचं न देणं किंवा न देता येणं, हे काही कौतुकाची गोष्ट नाहीये. अगदी सत्य. आणि मी तुम्हाला सांगतो, की नोकरीसाठी मी इतका प्रयत्न करत होतो. आणि शेवटी पहिली नोकरी मला जी मिळाली, ती कटिंग पेस्टिंग आर्टिस्टचीच मिळाली, की जे मला काहीही माहीत नव्हतं. कारण 5 वर्षात मी अप्लाइड आर्टच्या बिल्डिंगमध्ये फक्त अरे 2 बाप! का 3 वेळा पाय ठेवलाय. बापरे! तेव्हा मला कळलं, की अभ्यासक्रम दोन्ही वेगळे असू शकतात, परंतु बाहेर पडल्यानंतर तो कमर्शियल असो नाहीतर फाईन आर्ट्स असो, ही शुड बी फाईन. अगदी खरं आहे. हे आणि हे फार सांगणं फार महत्वाचं आहे. गरजेचं आहे. हे फार महत्वाचं हो, आहे. शिकत असताना सांगणं फार गरजेचं आहे. माझ्या कलेला कुठलाही व्यावसायिक स्पर्श होऊ दिला नाही, हे काही कौतुकाची गोष्ट कौतुकाची नाहीये. गोष्ट आहे. बरोबर आहे. तुम्हाला पोसण्याचा कोणी मत्ता नाही घेतलेला, ठेका नाही घेतलेला. हा का विचार केला जात नाही? आणि खरोखरच 5 वर्षाचं शिक्षण घेत असताना सुद्धा आर्ट मास्टर कडनं किंवा डी-पी-एड कडनं किंवा त्यावेळी ए-टी-डी कडनं का करायचे? उत्तम शिक्षक व्हायचं आहे म्हणून, की काही नाही झालं तर कुठेतरी शिक्षक होता येईल म्हणून. म्हणजे काय दृष्टिकोन आहे हा? त्यामुळे पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीमध्ये विद्यार्थी आपल्याकडून बाहेर पडल्यानंतर तो स्वयंभू होईल, अशा प्रकारची भूमिका शिक्षकाची असायची, तर ती आत्ता का असू नये? खरं आहे. हे फार महत्वाचं आहे. फार महत्वाचं. मला एक उपप्रश्न याच्यावर मला पडलाय सर, की आता सध्या डिप्लोमाचा जो पिरियड आहे ना, कालावधी तो 3च वर्षात सीमित केलाय. हे कितपत चालणार आहे सर? तुम्हाला काय वाटतं? मला हेच कळत नाही, की कलेच्या शिक्षणामध्ये किंवा कला शिक्षण या प्रकारामध्ये एखादी गोष्ट ठरवताना त्याच्यावरती सखोल चिंतन आणि प्रस्थापित कलाकारांकडनं
काही मार्गदर्शन किंवा त्याच्याशी चर्चा कधी होणार की नाही? मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो की ग्रेड एक्झाममध्ये त्यापूर्वी नेचर हा सब्जेक्ट असायचा, हो एलिमेंटरी किंवा इंटरमिडिएट ग्रेड. नेचर सब्जेक्ट काढूनच टाकला. हो ना. मी अनेक ठिकाणी हा प्रश्न विचारलाय, मला अजून नीट उत्तर मिळालेलं नाही. नाही काय त्या स्टिलामध्ये आम्ही नाहीतरी ठेवतोच, कशाला ते वेगळं? मग कोणीतरी म्हणलं, अहो ती फुलं आणि पानं आणायची कुठनं परीक्षेला? ती लवकर कोमेजतात. म्हणजे एवढे वर्ष काही हा प्रश्न आला अरे नाही, वा. आताच उगवलाय का हा प्रश्न? नेचर कसं शिकवायचं हेच जर माहिती नसेल तर कळणार कसं? म्हणजे मला चांगलं आठवतं की नानांनी ज्यावेळी नेचर सब्जेक्ट कशासाठी असतो हे मला शाळेच्या बाहेर सांगितलेली गोष्ट आहे. ते म्हणाले, नेचर का करायचं? म्हटलं माहित नाही. तेव्हा मला त्याने सांगितलं, पान हे फांदीला चिकटलेलं असतं का फांदीतून उगवलेलं असतं? ओ. म्हटलं उगवलेलं. फूल हे फांदीमधून उगवलेलं असतं का चिकटवलेलं असतं? म्हटलं उगवलेलं असतं. नंतर फांदी ही झाडाच्या खोडामधून उगवलेली असते का चिकटवलेली असते? इथपर्यंत मग मुळापर्यंत मला ते घेऊन गेले आणि ते म्हणाले, मुळापासून ते फुलाच्या शेवटच्या पर्यंत एकच रेषा वाहत असते. अरे वा. म्हणजे रेषेचं वलय, रेषेचा प्रवाह हा आकार निर्मिती करत असतो. म्हणून क्या आपल्याला बात. नेचर शिकायचं आहे. सुंदर. तोडल्यानंतर पान वेगळं होईल, तोडल्यानंतर फूल वेगळं होईल, तोडल्यानंतर फळ वेगळं होईल, तोडल्यानंतर खोड आणि मुळं वेगळी होतील. पण अखंड झाड असतं त्यावेळी मुळापासून ते फुलाच्या केसारापर्यंत एकच रेषा वाहत असते. हे नेचर आम्हाला कधीही कधी. सांगितलं गेलं नाही. तर अशा पद्धतीने जोपर्यंत शिकवलं जात नाही ना, तोपर्यंत विषय अनावश्यक वाटायला अरे वा. लागतात. आणि तसंच हे झालंय की 5 वर्षाचं शिक्षण होईपर्यंत सुद्धा ज्याला हाताचं आणि पायाचं ड्रॉइंग करता येत नाही आणि तो अभ्यासक्रम तुम्ही हो. 3 वर्षावर आणला? काय चाललंय हे? म्हणून मला म्हणायचं आहे की विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वतःच्या कल्याणासाठी अभ्यासक्रम 3 वर्षाचा आहे की 5 वर्षाच्या, त्यापेक्षा तो 30 वर्षाचा आणि 50 वर्षाचा होईल एवढं काम तुम्ही या 3 आणि 5 वर्षात करा. त्यात तुमचं कल्याण आहे. अभ्यासक्रम आखलेल्यांचं काहीही कल्याण नाहीये. बापरे. ही शोकांतिका आहे कलेच्या. मोठी शोकांतिका. खरंय. शास्त्र शिकता येतं, कळलं की नाही? कारण शास्त्र शिकवता पण येतं. हो. पण निर्मिती आणि क्रिएटिव्हिटी त्याला मात्र ह्या अभ्यासक्रमाच्या ह्याच्यात बंदिस्त नाही करता बसू. येत नाही. खरंय सर, खरंय. त्याचा कालावधी ठरलेला नाहीये. खरंय. एखादा 3 वर्षात पारंगत होईल, एखाद्याला 30 वर्षे पण लागतील. हा सगळा पार्ट आहे. त्यामुळे अभ्यासक्रम हा एक ढाचा आहे. त्यापेक्षा तुम्ही काम किती करताय त्याच्यावरती आहे. आता काही विद्यार्थी माझ्याकडे यायचे आणि माझ्याकडे विद्यार्थी ज्यावेळी येतात त्यांना सांगतो, मी कधी रिकाम्या हाताने यायचं नाही. हो. म्हणजे हा पहिला नियम ज्यावेळी मी पहिल्यांदा सांगितला, तो विद्यार्थी येताना केळी घेऊन आला होता, केळी. म्हटलं हे काय? नाही तुम्ही रिकाम्या हात. अरे रिकाम्या हाताने म्हणजे तू तुझं काम दाखवायला आणायचं. काही वेळा विद्यार्थ्याचे, सर काय आहे आमचं सबमिशन होतं ना, त्यामुळे काय आणता आलं नाही. अरे म्हणजे म्हणजे तुम्ही सबमिशनच्या व्यतिरिक्त काहीही केलेलं नाही. सबमिशनला ड्युटी मानतात ते. ही सगळ्या या महाराष्ट्रातल्या किंवा इतर भारतातल्या सगळ्या सगळे- आर्ट सगळे. स्कूलमध्ये हे असं चाललेलं आहे. खरंय. त्यामुळे आर्ट स्कूलमधून बाहेर पडल्यानंतर चित्रकार किती होतात माहित नाही, पण चित्रकला शिक्षक एक निर्माण होत आहेत. खरंय. आणि आम्हाला परीक्षेवर सांगायचे, द टीचर शुड बी द प्रॅक्टिसिंग आर्टिस्ट. खरंय. ही शोकांतिका आहे कलेच्या शिक्षणातली. बरोबर. आणि ह्याच्याबद्दल कोणाला काहीही पडलेलं नाही. खरंय. सर, कामत सरांच्या शैली आणि तंत्रांबद्दल विचार करायच्या अगोदर हे व्यक्तिचित्रण, स्थिर चित्रण आणि निसर्ग चित्रण जे आपण आता ऐकतोच आहे त्यांचं,
तर याचा एक त्रिवेणी संगम म्हणजे कामत सर आहेत. म्हणजे प्रयागराजला जो संगम झाला, त्या संगमापेक्षा हा कुठलाही वेगळा नाही म्हणता येणार. हा रंग, कला, कल्पना, प्रतिभा यांचा एक अत्यंत उत्कृष्ट संगम म्हणजे कामत सर आहेत. मला कामत सरांना यानंतर जे विचारायचं आहे, ते असं आहे की मग पुरस्कार हे दिले जात नाहीत. पुरस्कार हे मिळवले जातात, अशी कुठेतरी एक व्याख्या आहे. परंतु पुरस्काराला पात्र असणारी व्यक्ती जेव्हा त्या पुरस्काराच्या नावाने समाजामध्ये येते, त्यावेळेस तो पुरस्कारच मोठा होतो. त्या पुरस्काराचा दर्जा वाढतो. 25 वर्षानंतर पद्म पुरस्कार मिळाल्यानंतर दृश्यकलेला, सर या पुरस्काराकडे आपण कसं बघता? हा, हा. काय आहे, आपण काढलेल्या चित्राला आवडता प्रेक्षक किंवा आस्वादक मिळतो आणि तो ज्यावेळी दाद देतो ना, तो आमचा पहिला पुरस्कार वा असतो. वा. म्हणजे ज्यावेळी पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिकेचं ग्रँड प्राइज मिळालं, त्यावेळी जे जे मध्ये सत्कार कार्यक्रम 2006 झाला ला होता झालं. 2006 साली. त्यावेळी पण मला विचारलं की कसं वाटतं तुम्हाला. त्यामुळे त्याने सांगितलं की मी कॉलेजमध्ये शिकत असताना याच आर्ट स्कूलमध्ये क्राफ्ट मार्केटच्या समोर बसून आम्ही लँडस्केप करत होतो आणि ते लँडस्केप करत असताना त्यातला एक दुकानाचा पोर्शन आलेला असतो आणि आम्ही लँडस्केप करतो की मागे येऊन लोक उभी राहतात. लोकांना कोऱ्या कागदावरती चित्र तयार होत असताना बघायला आवडतं आवडतं. आणि ते मागे उभं राहिलेल्यांपैकी त्याला एकाला ते इतकं आवडलं आणि तो त्याने आमचं चित्र घेऊन गेला आणि त्याचं दुकान त्याच्यात आलं होतं म्हणून तो त्याने त्या दुकानात त्याच्या जे कोणी असतील त्यांना सगळ्यांना दाखवलं आणि आल्यानंतर तो माझ्या खिशात काही पैसे कोंबायला लागला. म्हटलं मला नको, पैसे बिशे काय नको, आम्ही बरं. स्टुडंट आहोत इकडचे. तरी त्यांनी एक केळीचा घड आणून दिला. आम्ही सगळ्यांनी मिळून तो खाल्ला. तो मिळालेला पुरस्कार सुद्धा तो ग्रँड प्राइज इतकाच आम्हाला वा वा. आनंदाचा. बाप. त्यामुळे पुरस्कारामध्ये अगदी कॉलेजमध्ये किंवा शाळेत मिळालेल्या पुरस्कारापासून ते अगदी उच्च राष्ट्रीय पातळीवरती किंवा जागतिक हे पुरस्काराचे वेगवेगळे स्तर असू शकतात. परंतु कुठेतरी तुमच्या कामाची दखल आनंददायी अशी घेतली जाते. हे फार महत्वाचं नाही आहे. म्हणूनच मी फार विचारपूर्वक हा शब्द वापरला हां. की पुरस्कार मोठा होतो जर योग्य व्यक्तीला पुरस्कार मिळाला. त्यामुळे पुरस्कारांची संख्या कमी आहे. काय आहे, हिरे सगळीकडेच असतात. ज्याला कोंदण मिळतं तो दागिना होतो. तेवढंच आहे. क्या बात. पण म्हणून बाकी हिरे हिरे नाहीयेत असं हो नाहीये. हो. तर ह्या दृष्टिकोनातून मी पुरस्काराकडे बघत असतो आणि पुरस्कार हा प्रासंगिक आहे. मिळाला, खरं. मनुष्य आहे, मलाही आनंद झाला. परंतु अशा प्रकारचं काम सातत्याने होणं, पुरस्कार येतील किंवा नाही येतील, परंतु तुम्हाला आनंद ज्यावेळी स्वतःला होतो आणि त्या आनंदामध्ये इतर सुद्धा सहभागी होतात, ही पुरस्कार प्राप्त गोष्ट असते खरं. आणि ती मिळणं फार महत्वाचं आहे. तो आनंद मिळणं हा फार महत्वाचा आहे. बरोबर. अशा दृष्टिकोनातून मी पुरस्कारांकडे पाहतो. सर आपण ज्या धार्मिक मालिकांचं साठी जे चित्रण केलं, हम्म. रेखांकन केलं, हम्म. तर मुंबईतल्या म्हणजे ग्लोबल विपश्यना सेंटरला जे आपण काम केलं, हम्म. तर त्या कामाबद्दल थोडं सांगा ना. हा, एक तर पहिला म्हणजे असं मला खूप वेळा ऐकायला मिळतं की वासुदेव कामत हे धार्मिक, पौराणिक किंवा ऐतिहासिक चित्र काढतात. काही अंशाने ते खरं आहे. पण माझी चित्र ही केवळ धार्मिक आणि नाही. पौराणिक किंवा ऐतिहासिक असतात असं मी मानत नाही.
माझ्या चित्रामधून कुठला तरी एक स्थायी असा विचार प्रकट करण्याचा मी प्रयत्न करतो. आपल्याकडे एक म्हण असते की पुराणातली वांगी पुराणात किंवा इतिहासातल्या गोष्टी होऊन गेल्या वगैरे, असं नाहीये. नाही. अनुभूती जी आहे ना, ती फार महत्वाची असते. ती त्या काळातली असो किंवा या काळातली असो. तर ह्या काळातही ती अनुभूती तुम्हाला मार्गदर्शक ठरत वा. असेल, तर त्या काळातल्या चित्रांच्या आधारे ते व्यक्त करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे माझी कन्सेप्च्युअल पेंटिंग्स आणि इलस्ट्रेटिव्ह पेंटिंग किंवा ज्याला वर्णनात्मक चित्र, ही दोन्हीही त्या आधारावरती असतात. तर ही जी विपश्यनाची जी पेंटिंग आहे, म्हणजे पहिल्यांदा मी 88 साली विपश्यनाचं पहिलं 10 दिवसाचं शिबिर केलं. हो. आणि ते शिबिर केल्यानंतर मला सहज मनात आलं, की गोयंका गुरुजींच्या तोंडून कधीतरी भगवान बुद्धांचं संपूर्ण जीवनचरित्र ऐकायला मिळायला पाहिजे. अरे बापरे. पण मी दरवर्षी शिबिरं करत होतो. हो. माझी अनेक शिबिरं झालेली आहेत. पण प्रत्यक्ष शिबिर करण्याचा आणि त्याच्यानंतर गोयंका गुरुजींशी या कामासाठी भेटणं हे 96 साली झालं. म्हणजे 88 ते 16. म्हणजे मोठी 96 तपश्चर्या. एवढा कालावधीनंतर मग गुरुजींनी सांगितलं की असं आपल्याला करायचं आहे. आणि तुम्हाला सांगतो, ती भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये भगवान बुद्धांचं 117 प्रसंगांमध्ये साकारलं जाणारं हे एकमेव स्थान आहे. आणि गुरुजींनी मला एक प्रसंग मला वर्णन करून सांगितला वा. त्रिपिटकाच्या आधारे. हो. आणि त्याच्या आधारे मी ही संपूर्ण चित्रमालिका रेखांकित केली. हो. नंतर कलर करायला बर्मामधून पण चित्रकार आले हो. होते. कंटेही सुद्धा पूर्ण वेळ या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीने जी सगळं ह्यातलं कुठलंही चित्र, कुठल्याही चित्र मी कधीही कुठल्याही चित्राची कॉपी करत नाही. बरोबर. फार महत्वाचं ते. का तर आपल्या मनामध्ये जो असलेला प्रसंग आहे, तो पहिल्यांदा कागदावर उतरला पाहिजे. ते कुठल्या तरी चित्राचं अनुकरण किंवा कुठल्या तरी प्रसंगाचं आणि काढलेल्या चित्राचं अनुकरण किंवा फोटोग्राफचं अनुकरण असं न करता ते स्वयंभू असलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे आतापर्यंतची माझी जी काय, मग मी चॅलेंज करतो की हे तुम्ही चित्र आहे ना, त्या अमक्याचं कॉपी केलंय असं कधीही दिसणार नाही. कॉलेजमध्ये शिकत असताना आणि त्याच्यानंतर सुद्धा लिओनार्डो दा विंचीची काही स्केचेस, रेम्ब्रांडचं एक स्केच आणि एखाद दोन ही अभ्यास म्हणून मी कॉपी केली. त्याच्यानंतर मी कधीही कोणाची कॉपी केलेली नाही. लिओनार्डोची एवढ्यासाठी केली होती का लिओनार्डो दा विंची पण लेफ्टी आणि मीही डावरा. त्यामुळे त्याच्या स्ट्रोक्समध्ये आपण काम करू शकतो का? अशा पद्धतीने तेवढंच मी ते केलं. बरोबर. 2-3च केले होते. पण मी त्यामुळे इकडे असं काम करायचो मी. हां. पण सगळी माझ्या मनातली असतात. जपानला जे तुम्ही नाराला हे डेरा मंदिरात हो. बुद्ध जीवनावर पण केलं. बरोबर. म्हणजे बुद्ध, पॅगोडाचा बुद्ध हां. आणि नंतर इकडे जपानचा बुद्ध. हं. तर याच्यामध्ये काही साम्य आहे? हां, काय नारामध्ये सुहोसका डेरा टेम्पल म्हणून मंदिर आहे आणि त्या मंदिराचा फार पूर्वीपासून आपल्या भारताशी फार जवळचा संबंध आहे. म्हणजे त्याचे जे मोंक होते, ते मेन मोंक, त्यांना भारताबद्दल फार आकर्षण, प्रेम होतं. आणि मग त्यांचे जे सुपुत्र होते, त्यांनी मग संपूर्ण बुद्ध चरित्र माझ्याकडनं करून घेतलं. पण मला सांगितलं काय, की त्यामध्ये दिसणारा बुद्ध, त्यामध्ये असलेले प्रसंग हे भारतीय वाटले पाहिजे. हो. आणि म्हणून त्यांनी माझ्याकडनं ती चित्र करून हे घेतली. वेगळं नाही वाटत, विशेष नाही वाटत हो, हे? विशेष आहे. काय पण काही असेल काय? गोष्टी काही गोष्टी थोडासा फरक, हां. स्टोरी इथून तिथपर्यंत तर तेवढा बदल करावे लागले. पण तो भारतीय वाटेल अशा प्रकारची ग्रेट, ग्रेट. वेशभूषा, ते इतकंच नव्हे तर मला त्यांनी एक पुस्तक दिलं, की त्रिपिटकामध्ये एकंदरीत कुठल्या वृक्षांची नावं आलेली हो. आहेत. त्याचे फोटोग्राफ सुद्धा मला त्यांनी दिले, की हे तुमच्या पेंटिंग्समध्ये येऊ दे. बरं. हे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तिकडे जी पेंटिंग केली आहे ती बुद्धिस्ट असली तरी सुद्धा ती जापनीज स्टाईलमध्ये नाही आहे, नाहीये. ती भारतीय आहे. विशेष आहे. हां. आणि आणि मोठे आपल्यासाठी panels होते. अभिमानाची हो. गोष्ट आहे ती. अशी ती मी पेंटिंग केली त्यावेळी. इकडे सुद्धा म्हणजे आता बुद्धानंतर आपण गांधींकडे येऊयात. हं. जळगावला जे तुम्ही हो. जे काम केलं, बरोबर. तर म्हणजे बुद्ध, बुद्धिझम, गांधी, गांधीवाद हं. याच्याबद्दलचं कसं, म्हणजे तुम्ही चित्रात कसं आणलं ते? काय आहे, की
अं, भवरलाल जैन ज्यांनी ते सगळं म्युझियम उभे केलेलं आहे, त्यांनी ते करत असताना ठरवलं होतं, की एक सांगतात 4 चित्रांमध्ये महात्मा गांधींचं संपूर्ण कार्य, त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व उभं राहील असं त्यांना पाहिजे होतं. आता या ठिकाणी मात्र मला फोटोग्राफ्स रेफरन्सला घ्यायला लागतात. पण हो. कुठलंही त्यातलं चित्र डायरेक्ट फोटोग्राफचं कॉपी नाहीये. नाही. म्हणजे मिठाचं सत्याग्रहाचं जर तुम्ही चित्र बघितलं, तर ते तुम्हाला वेगळं उलटं आहे. वेगळ्या एकदम अंगाने वेगळं देईल. आहे. म्हणजे मी हाच विचार करतो, की इतकंच नव्हे तर त्यांचं लहानपणचं जे चित्र आहे, ते सुद्धा तसंच्या तसं दिसतं न तसं. उचलता त्या वयातल्या मुलाचं त्याप्रमाणे. गांधीजींचं दिसेल अशा प्रकारे मी चित्र केली. आणि ही सगळी चित्र करत असताना म्हणजे त्यांचं बालपण, त्याच्यावरती असलेले संस्कार, त्यांचं नंतर मग राजकीय, त्याच्यानंतर मग आणखी अशा 3 ते 4 त्याचे विभाग करून त्याच्यामध्ये ही चित्र केली होती आणि ते वाह! कंपोज करून मग त्यासाठी अभ्यास करून केलेला आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, की भोरमध्ये त्यांनी त्यावेळी ॲम्ब्युलन्सचं काम केलेलं आहे किंवा ज्याला आपण अ, रुग्णांची किंवा सैनिकांची सेवा करतो. त्यात मी पहिल्यांदा ॲम्ब्युलन्स दाखवायचा प्रयत्न केला. त्यावेळी विचार केला, की त्या शतकामध्ये, त्या भोरमध्ये कुठल्या प्रकारची ॲम्ब्युलन्स असायची? तर ते मला वाह! चित्र वाह! केल्यानंतर लक्षात आलं, की ते घोड्यांनी ओढणारे ॲम्ब्युलन्स असायचे. ते चित्र मी केलं. मग त्याचा अभ्यास करणारे पण त्यावेळी तिकडे हो. मग ग्रस्त होते. त्यांनी सांगितलं, की तुम्ही केलेलं चित्र चांगलं आहे, परंतु गांधीजींनी ज्या क्षेत्रामध्ये काम केलं, ते उत्साहाच्या शेतांमधून स्ट्रेचरवरही रुग्णांना घेऊन धावायचे. त्यामुळे त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सच नव्हती. तर असं ज्यावेळी आपल्याला रेफरन्स मिळतो ना, त्यावेळी आणखीन आनंद होतो, की आपण जास्तीत जास्त ॲक्चुअल घटनेच्या जवळ पोहोचू खरं आहे. शकतो. खरं आहे. तर हे अभ्यासपूर्ण चित्र करणं हे फार महत्वाचं फार आहे. महत्वाचं आहे. ऐतिहासिक असो, पौराणिक असो, काय असो, ही सगळी अभ्यासपूर्ण कामं तुमची असली सगळी पाहिजे. जी आता सामाजिक बांधिलकी जपणारी जी चित्र आहेत ना, म्हणजे आंबेडकरांचा तो जो चौदार तळ्याचा, हो. तिथलं ते वातावरण, ते जो मॉब आहे, त्याचे एक्सप्रेशन, त्याच्यानंतर ते हं. खाली वाकलेले त्यांच्या ड्रेपरीमधला हो, हो. जो बारकावा, त्याची निरीक्षणं, म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुमचा अभ्यास दिसतो. हां आणि आणि मग अभ्यासाने प्रकटावे म्हणतात ना हो, समर्थ. हो, हो. तुम्हाला सांगतो, की ज्यावेळी लंडनमधले एक गृहस्थ होते, त्यांनी मला ते चित्र करून द्यायला सांगितलं. मग चवदार तळं बघण्यासाठी मी हो, स्वतः मी आणि पत्नी ड्राईव्ह करून तिथपर्यंत गेलो. महाडला गेलो. मांडलं. आणि तिकडे गेल्यानंतर निराश झालो, कारण ते चवदार तळं जे आहे, हे राजीव गांधींच्या भेटीनंतर ते सिमेंटमध्ये काँक्रीट वगैरे बांधलं. त्यामुळे त्यावेळी ते कसं असेल याची मला कल्पनाच अरे येईना. बापरे! आणि मग आता काय करायचं म्हणून तेवढ्यात मला पत्नी म्हणाली, की इथे सर्वात वयस्कर जे कोणी गृहस्थ असतील ना किंवा इथे जुनी घरं आहेत, त्यांना विचारून बघा ना. तर पत्नीचा मला तो ॲडवाईस फार आवडला. एक जख्खड वयस्कर गृहस्थ एका दुकानामध्ये होते. मग त्याने म्हटलं, "आजोबा," म्हटलं, "हे चवदार तळं पहिल्यांदा कसं होतं?" मग त्याने, "का?" मी म्हटलं, "मला असं-असं चित्र करायचं आहे आणि त्यावेळी तुम्ही होता की नाही मला माहिती नाही तुमचं वय मला लक्षात येत नाही. कारण आता 23-27 सालची गोष्ट आणि मग आता नाही, नाही हे अगोदर जे होतं ना, ते असंच नुसता उतार होता. बरं. त्या पायऱ्या मात्र अजूनही त्याच आहेत, ज्या पहिल्या होत्या. मोठे रेफरन्स दगडीच्या मिळाले. हां, दगडाच्या पायऱ्या. अच्छा. आणि मग मी थोडा वेळ विचार केला आणि जायला लागलो. थांबा म्हणे इकडे या. अ, तुम्ही कसे आलात? म्हटलं गाडी आहे. असंच पुढे जा. हेमाडपंथी एक शंकराचं मंदिर आहे. त्याच्या मागे एक तळं आहे. ते बघितलं की तुमच्या लक्षात येईल, की हे चवदार तळं हे तसं दिसत होतं हो. तेव्हा. मग मी संदर्भ गेलो. मिळाला. गेलो मी ते तळं बघितलं, त्याचा एकंदरीत परिसर बघितला आणि त्या आधारावरती चित्र केलं. वाह! नंतर मग बाबासाहेबांचं वय त्यावेळी काय होतं? त्यावेळी त्यांचा परिवेश कशा प्रकारचा असायचा? लोकं कुठली-कुठली होती? ह्या सगळ्याची जेवढी मिळवता येईल तेवढी माहिती मिळवली आणि मग त्याच्यानंतर ते चित्र केलं. म्हणजे असं ज्यावेळी अभ्यासपूर्ण चित्र होतं ना, त्यावेळी ते आपण त्या
ऐतिहासिक घटनेच्या प्रत्यक्ष घटनेच्या जास्तीत जास्त, मी असं म्हणत नाही की माझं 100% बरोबर असेल, मी तसा दावाही करत नाही, परंतु तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न म्हणजे कलाकारांनी स्वतःहून खूप प्रयत्न करावे लागतात. खरं मला आहे. तुम्ही रेफरन्स दिला नाही म्हणून असं झालं असं मी नाही सांगू नाही, शकत. नाही. त्यामुळे तुमचं काम व्यावसायिक असो किंवा खुशीने करायचं असेल, स्वांत सुखाय असो, एकदा तुम्ही करणार म्हणून म्हटल्यानंतर ते तुमचं स्वांत सुखायच झालं पाहिजे. खरं आहे. तुम्हाला स्वतःला ते पटलं पाहिजे आणि खरं आहे. त्याच्यासाठी जेवढा म्हणून अभ्यास करता येईल तो अभ्यास केला पाहिजे. आम्ही फक्त चित्र काढतो, आम्ही कधी वाचत नाही, आम्ही कधी अभ्यास करत नाही. तुम्हाला काय पाहिजे ते रेफरन्स द्या तरच आम्ही करू. अवघड अशा आहे. प्रकारे आपण स्वतःला मशीन सारखं करायचं नाही. खरं आहे. आपण एक अभ्यासू व्यक्ती आहोत. आपण खरं आहे. वाचन केलं पाहिजे. मला मग ह्या वाचनाची ज्यांनी ज्यांनी गोडी लावली ना, उमाकांत ठोंबरे म्हणून होते. ते अच्छा. उत्तम लेखक होते, संपादक होते. हो. ते मला नेहमी फोन केला ना, की "जरा काय वासुदेव सध्या काय वाचतोयस?" मला त्याने कधी विचारलं नाही, की "सध्या काय काढतो?" "तू चित्र काढणारच. काढणारच. पण वाचतोयस काय ते कळू दे." ही वाचनाची सुद्धा गोडी. सौंदर्यशास्त्र शिकवत असताना कदम सरांनी आम्हाला संगीताची पण रुची सांगितली, हो. संगीतातली स्थळं सांगितली. आम्हाला चित्रकलेबद्दल सांगितलं, आम्हाला चित्रपटाबद्दल सांगितलं, अभिनयाबद्दल सांगितलं, गायकांबद्दल सांगितलं. त्यामुळे सौंदर्यशास्त्र म्हणजे केवळ आपल्याला चित्रकलेला जे योग्य आहे तेवढंच नाही. खरं आहे. खरं आहे. हे सुंदर आम्हाला संभाजी कदमांकडून कळलं. संभाजी कदमांनी सौंदर्यशास्त्र परीक्षेत पास होण्यासाठी कधीही कधीच शिकवलं नाही नाही. सांगितलं. खरं आहे. हे फार महत्वाचं आहे. हो. त्यामुळे आलेला विद्यार्थी हा परीक्षेत पास होण्यासाठी आलाय असं कुठल्याही शिक्षकाने ठरवू नये. खरं आहे. म्हणजे पहा, की पाहणं, मग निरीक्षण करणं, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांशी बोलणं किंवा समोरच्याशी बोलणं, त्याच्यानंतर संदर्भ मिळवणं, त्याच्यानंतर काम करणं, ते काम कसं असेल त्या काळातलं हे शोधून त्याचा विचार करून मग ते कागदावर उतरवणं, हा सगळा जो साधनेचा प्रकार आहे, त्याच्यानंतर इतका व्यस्त व्रतस्थ असलेला हा आमचा महापुरुष कलाक्षेत्रातला, जेव्हा विद्यार्थी समोर येतात तेव्हा कितीही व्यस्त वेळ असला तरी त्या विद्यार्थ्यासाठी वेळ देणार. आणि त्याच्यातूनच त्यांनी 2014ला पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप स्थापन केला. आणि त्याच्यात विद्यार्थी, मग तिथं वयाची अट नाहीये, ज्याला शिकायचंय तो त्यांच्याकडे येणार आणि मग तो ग्रुप स्थापन केला. सर, त्या ग्रुपबद्दल थोडीशी माहिती द्या. थोडस वाईट वाटतं मला. आज आपल्या भारतामध्ये कलाक्षेत्रात, विशेषतः ललित कलेच्या क्षेत्रामध्ये, व्हिज्युअल आर्टमध्ये पोर्ट्रेट हे दुय्यम दर्जाचं ठरतं. हम्म. ही आमची खंत आहे. जोपर्यंत तो ॲब्स्ट्रॅक्ट करत नाही, क्रिएटिव्ह म्हणून वेगळं काही करत नाही, तोपर्यंत तो केवळ अकॅडमिक आर्टिस्ट म्हणून बघितला जातो. ह्याच्यावरती बोलण्यासारखं खूप आहे. बरोबर. परंतु ही खंत जे जे पोर्ट्रेट आर्टिस्ट आहेत ही सगळ्यांना अनुभवाला येते. आणि ही खंत मलाही पावलोपावली अनुभवाला येत होती. अशा वेळी अमेरिकेमध्ये पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका ही संस्था दरवर्षी 4 दिवसाची कॉन्फरन्स भरवते. अरे वा. आणि आमच्याकडे 5 वर्षात तो पोर्ट्रेट कसा विसरेल अरे रे. अशा प्रकारची भूमिका ठेवून शिक्षण दिलं जातं. तेव्हा मला खूप वेदना व्हायच्या. म्हणून मी त्या कॉन्फरन्सला जायचं ठरवलं. बरोबर. योगायोगाने त्या स्पर्धेमध्ये पण भाग घेतला. हम्म. पत्नीच्या केलेल्या पोर्ट्रेटला ग्रँड प्राइज मिळाला.
माझं कोणीही ओळखीचं नव्हतं. आय बरं. वॉज द ओनली इंडियन इन दॅट ग्रेट, कॉन्फरन्स. ग्रेट. 4 दिवसाच्या कॉन्फरन्सची एवढी सुंदर व्यवस्था केलेली होती, की जगभरातले रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी आलेले असतात. जवळ-जवळ 700 ते 800 डेलिगेट्स त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. वाह! वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रात्यक्षिकं होत होती, स्लाईड शो होत होते, लेक्चर्स होत होती, व्यावसायिक मार्गदर्शन पण. म्हणजे 4 दिवस त्यांच्याकडे कार्यक्रम आहेत आणि आमच्याकडे फक्त डेमो नाहीतर प्रदर्शन. बरं. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. खरं. पोर्ट्रेट या विषयावरती कधी सेमिनार झालाय, पोर्ट्रेट या विषयावरती कधी लेक्चर झालंय, कधीच नाही. आणि म्हणून मग लक्षात आलं की आपल्याकडे सुद्धा चांगलं पोर्ट्रेट करणारे आहेत, परंतु त्यांच्यासाठी कुठलं तरी एक व्यासपीठ उभं केलं जावं म्हणून पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुपची स्थापना केली आहे. वाह! आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही ग्रँड प्राइज द्यायला सुरुवात केली. वाह! म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्यावेळी ग्रँड प्राइज एक 75,000चं मी स्वतःहून माझ्या खिशात द्यायला सुरुवात केली, त्यावेळी वाह! समोरच्या एका व्यक्तीने म्हटलं ठीक आहे तू देतोयस, पण व्हाय सो बिग अमाऊंट. म्हणजे इथपासूनच सुरुवात आहे. सुरुवात झाली. म्हणजे ह्या प्रकाराला बिग अमाऊंट द्यायची गरजच नाही, अशा प्रकारची भूमिका राबवली गेली आहे अरे या ठिकाणी. आणि एका उच्च संस्थेच्या ज्युरीमध्ये गेलेलं असताना एक चांगलं पोर्ट्रेट बाजूला केलं जात होतं. का तर इट्स अ पोर्ट्रेट. अरे अरे पण मला कशाला बोलवलं इकडे, मी पोर्ट्रेट आर्टिस्ट आहे. हे जे आपल्याकडे आहे ना ते आहे. ज्यावेळी आम्ही 2 वेळा रशियाला गेलोय, रशियामध्ये 2 वेळा व्हिजिट करत असताना आम्ही सगळ्या मित्रांमध्ये ठरवलं की आपण एखादं फालतू शिल्प किंवा फालतू पोर्ट्रेट किंवा पेंटिंग सार्वजनिक क्षेत्रातलं शोधून काढायचं. आम्हाला एकही मिळत नव्हतं, पण आपल्याकडे चांगलं पोर्ट्रेट आणि चांगलं शिल्प शोधावं लागतंय. चांगली पोर्ट्रेट का लागत नाहीत आपल्याकडे या ठिकाणी? कारण ह्या विषयाचं जे ज्ञान दिलं पाहिजे, या विषयामधली जी महत्तमता ती विद्यार्थ्यांमध्ये जागवली पाहिजे, ही होतच नाहीये. म्हणून आम्ही ही ग्रुपची स्थापना वाह! केली. मी आपल्याला सांगाल याच्यामध्ये की म्हणजे व्यक्तिचित्रण किंवा पोर्ट्रेट याचं महत्त्व तर सरांनी सांगितलंच आपल्याला. त्याच्यामध्ये एक अक्षरही अतिशयोक्ती नाहीये. सगळं कटू सत्य आहे. मग जर तुम्हाला पोर्ट्रेट आर्टिस्टचं जर महत्त्व किंवा त्याला जर दुय्यम स्थान द्यायचं आहे, तर मग श्रीमती प्रतिभा देवी सिंग पाटील यांचा भारताच्या राष्ट्रपती यांचं तैलचित्र करण्याचं काम हे का पोर्ट्रेट आर्टिस्टलाच दिलं? किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे मुळात स्वतः चित्रकार, ज्यांचा परिवार चित्रकार, त्यांनी का पोर्ट्रेट आर्टिस्टलाच बोलवलं? किंवा राम नाईक त्यावेळच्या उत्तर प्रदेशचे राज्यपाल किंवा स्वर्गीय विलासराव देशमुख माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, रमण सिंह मुख्यमंत्री छत्तीसगड, त्याच्यानंतर भंवरलाल जैन आणि परिवार यांची पोर्ट्रेट्स, महात्मा गांधीजींचं पोर्ट्रेट, पंडित दीनदयाळ उपाध्याय किंवा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, हे सगळे मग आमचे संघाचे हरिभाऊ वाकणकर. का मग पोर्ट्रेट आर्टिस्टचीच तुम्हाला गरज आहे? तिथं तुम्हाला दुय्यम स्थान करून चालणार आहे? अजिबात असं चालणार नाही. पोर्ट्रेट आर्टिस्ट हा कुठंही कमी नाहीये. मला एक उदाहरण आठवतंय. मी पद्मविभूषण राम सुतार यांचा इंटरव्ह्यू घेतला होता. ताजला ते आले होते आणि सहज मी बोलता बोलता त्यांना म्हटलं की सर, हा वादाचा मुद्दा नाहीये, पण असा का अपपर भाव, दुजा भाव केला जातो? की म्हटलं तुम्हाला अमूर्त आणि मूर्त किंवा वास्तववादी आणि ॲब्स्ट्रॅक्ट याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याच्यावर एक शांतपणे त्यांनी डोळे मिटले आणि त्यांनी सांगितलं की तुला ते मोसंबीचा ज्यूस काढायचं यंत्र तू पाहिलंयस का? तर म्हणलं हो. तू ज्यूस घेतलाय? हो म्हणे. जिकडून ते मोसंब टाकतात ती जागा, ज्या बाजूनी जो ज्यूस येतो ते म्हणजे सर्वसामान्यांना समजणारं, प्रत्येकाला रुची देणारं असं जे आहे ते माझ्या दृष्टीने मूर्त
किंवा वास्तववादी चित्र. आणि जिकडून चौथा मी पटकन काहीतरी बोलणार तर त्याने थांबवलं. जे ॲब्स्ट्रॅक्शनच्या मागे लागून पूर्ण बैठक न झालेले जे कोणी काही करतात ते. ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये सुद्धा खूप मोठे आर्टिस्ट आहेत, खूप मोठी मोठी नावं आहेत. पण त्यांनी त्यावेळेस ते सांगितलेलं होतं. तर ॲब्स्ट्रॅक्ट आणि मूर्त आणि अमूर्त हा जो काही वाद आहे, तर हा मला नाही वाटत की हा कधी याच्यावर सोल्युशन निघेल. पण सारेगमपधनिसा आणि सानिधप मगरेसा हे सप्तसूर आरोहात आणि अवरोहात जेव्हा ते कंठामध्ये मंद्र सप्तकापासून तार सप्तकापर्यंत जातात, त्यावेळेला जो गायक एखादी तान घेतो, ती आपल्याला समजली जरी नाही, तरी ऐकायला छान वाटती. ते म्हणजे ती दृश्यकला, असं त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं. मला सरांना याच्यापुढे पुढचा जो प्रश्न विचारायचा आहे तो असा आहे, की संस्कार, चिंतन, त्याच्यानंतर रूढी, परंपरा, आदर्श अर्थात आदर्श, रूढी आणि परंपरा या सगळ्यांचा मिलाप करत 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 सर संस्कार भारतीचे अध्यक्ष झाले. त्याच्याबद्दल सर आपण सांगा. लहानपणापासूनच संघसंस्कार माझ्यावरती झालेले आहेत. मी शाखेचा मुख्य शिक्षक राहिलोय, कार्यवाह राहिलोय. प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष असे संघ शिक्षा वर्ग पण झालेले आहेत. वा. परंतु विस्तारक किंवा प्रचारक जाण्यापेक्षा कलेसकट संघकार्य करता येईल तर ते मला हवं होतं. तर आमचेच एक कार्यवाह होते, त्यांच्याशी मी बोललो या विषयावरती. ते म्हणाले, प्रचारक जायचं तर तुला सगळं सोडून मग ते संघ सांगेल तेच करावं लागेल. म्हटलं नाही, मला पेंटिंग तर करायचं आहे, ते मी सोडणार नाही. मग काय फारसं कधी बोलणं झालं नाही या विषयावरती. परंतु ज्यावेळी संस्कार भारतीची स्थापना 1981 साली झाली, परंतु मुंबईमध्ये ज्यावेळी मला वाटतं 90-92च्या सुमारास ज्यावेळी मुंबईमध्ये संस्कार भारतीचं काम सुरू झालं, त्या बैठकीमध्ये मला एक आमचे सदस्य घेऊन गेले, अरे तुला पाहिजे तसं हे एक काम आहे, आपलं काम आहे, संघाचंच काम आहे ते, परंतु कलाक्षेत्राच्या संदर्भात आहे. आणि मग संस्कार भारतीत आलो. मग अनेक वर्ष संस्कार भारतीमध्ये काम करतच होतो. असं करता करता आपल्याला आपलं काम बघून किंवा आपलं व्यक्तिमत्व त्यांना जे वाटतं त्याप्रमाणे ती जबाबदारी एक 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 येत गेली. परंतु काय असतं माहिती की पद हे व्यवस्था असते, खरंय, ती अचिव्हमेंट नसते. खरंय. हा, पद हे एक व्यवस्था, परंतु पद कुठलंही मिळालं तरी कार्यकर्ता तो कायम असला पाहिजे. बर, कलाक्षेत्रामध्ये मी जे काही पाहत होतो की मला कोणीतरी स्कॉलरशिप द्यावी, माझं कोणीतरी प्रदर्शन करावं, आम्हाला कोणीतरी वर्कशॉपमध्ये घ्यावं, आमचं कोणीतरी स्पॉन्सरशिप द्यावी वगैरे, हा जो एक विचार कलाक्षेत्रामध्ये जो रूढ होत चाललाय ना, परंतु आपण काहीतरी कार्य याच्यासाठी उभं केलं पाहिजे. तर कार्यकर्ता म्हणून सुद्धा कलाकार तयार झाला पाहिजे. बरोबर. कलाकार हा स्वयंभू असतो, तो मुडी असतो वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी किती जरी असल्या तरी त्याच्यामध्ये सुद्धा मी कार्य उभं करू शकेन आणि हे कार्य सगळ्यांना घेऊन उभं राहू शकेन. ही जी संस्था जीवन आहे ना, हे कलाकारामध्ये बोलणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनामधून संस्कार भारतीमध्ये कलाकारामध्ये कार्यकर्ता कसा तयार होईल याकडे लक्ष दिलं जातं. आणि आपला जो राष्ट्रीय विचार आहे तो विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण कलेच्या माध्यमामधून तो विचार प्रकट करू शकतो, मांडू शकतो. हो. एखादा विचार 10 ठिकाणी जाऊन सांगणं
आणि 10 जण आलेले आहेत किंवा 100 जण आलेत, त्या कलेमधून तो विचार प्रकट करणं हे जास्त फार महत्वाचं आहे. संयुक्तिक आहे. फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मग संस्कार भारतीत मी आलो आणि मग दिली जबाबदारी त्यावेळी मग अखिल भारतीय स्तरावरती सगळ्या गोष्टी पाहता आल्या. अखिल भारतीय स्तरावरती लोककलांमध्ये किंवा संगीतामध्ये, नाट्य, नृत्य किंवा अभिनय या सगळ्या क्षेत्रात काय काय चाललेलं आहे आणि आपल्याकडे केवळ मनोरंजन हाच कलेचा उद्देश ठेवला जातोय. कलेची निर्मितीच मुळी केवळ मनोरंजनासाठी नाही, तर कुठल्याही कलेमध्ये सौंदर्य आणि मनोरंजन हे जात्याच असतं, परंतु मनपरिवर्तन करणं किंवा मनामध्ये संस्कार करण्याची क्षमता त्या कलेच्या विषयामध्ये येणं तितकंच महत्वाचं आहे. हे जाणून मग कला ती आपल्या संस्कृतीमध्ये जोपासली गेली खरं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून संस्कार भारती काम करत आली हो. आणि म्हणून मी हे काम वा. केलं. सर, संघकार्य जे आज सुरू आहे, हम्म. म्हणजे 27 सप्टेंबर 1925 ला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार वैद्यकीय व्यवसाय सोडून ते जेव्हा संघाची स्थापना करून त्यांनी सगळे हिंदू जात-पात हे सगळं बाजूला ठेवून एकसंध हिंदुत्व जागृत करण्यासाठीचा जो त्यांनी अव्याहत आणि अविरत अथकपणे जो त्यांनी एक वसा सुरू ठेवलेला होता, तर त्यातली एकमेव अशी भावना होती त्यांची की स्वप्न कुठलेही ते उद्दिष्ट रूपाने त्या स्वप्नांकडे पाहणं आणि संघाला अनिष्ट प्रथांचं जे काही समाजामध्ये जे काही सुरू आहेत त्याचं उच्चाटन करणं, भारतीयत्व, राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व या गोष्टींना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं, ही जी संघाची कार्य आहेत आणि उद्दिष्ट आहेत, त्यामध्ये भारताला वैभवी महासत्ता बनवणं हे संघाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि या उद्दिष्टांचा अवलंबन करून चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत सर विविध प्रकारच्या भारतीय धर्माच्या व सामाजिक प्रसंगांच्या इतिहासाला कुंचल्यातून दृश्यमान त्यांनी केलेलं आहे. तर मला सरांना असं विचारायचं आहे की संघाचंच हे चित्राच्या माध्यमातून आपण केलेलं जे काम आहे, तर त्या कामाचं आपणास किती समाधान आहे? एक छोटासा प्रसंग मला सांगावासा वाटतोय की एका संघाच्या कार्यक्रमामध्ये माझा स्लाइड शो होता. स्लाइड शो नंतर काही प्रश्नोत्तर होते. त्यात मला एक प्रश्न विचारला गेला की तुमच्या कलाक्षेत्रामध्ये तुम्ही संघाचे स्वयंसेवक आहात असा परिचय दिल्यानंतर तुमच्याकडे कसं पाहायला जातं, तुम्हाला कशी वागणूक मिळते? तर मी त्याचं एका वाक्यात पहिलं उत्तर दिलं, मी संघाचा स्वयंसेवक आहे हा माझा परिचय देत नाही. समोर बसलेल्यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं मला दिसायला लागलं की हे उत्तर योग्य नाही. परंतु असं अनेक वेळा झालंय की मला कोणीतरी येऊन म्हणतं, तुम्ही संघाचे स्वयंसेवक आहात का? तर म्हणतो हो. मी संघाचा स्वयंसेवक आहे हा परिचय देण्यापेक्षा तुम्ही संघाचे स्वयंसेवक आहात का हे समोरच्याला वाटणं हे फार महत्वाचं क्या आहे. बात आहे. मी स्वयंसेवक आहे हा परिचय देणं त्यापेक्षा मी स्वयंसेवक आहे असं त्याला वाटणं हे आपल्या वागणुकीवरती आहे. मी संघाचा स्वयंसेवक आहे म्हणून सांगायचं आणि माझ्या वागणुकीत तर जर दिसलं नाही तर सर्टिफिकेट दाखवण्यासारखं खरं आहे. आहे. हे वागणुकीमधून दिसणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे माझी चित्र जी आहेत ती कधीही समाजामध्ये समाजमन दूषित करेल अशी निर्मिती होणार नाही हा माझा कटाक्ष असतो.
आय डोंट बॉदर अबाउट द सोसायटी, असा एखादा आमच्याकडचा मोठा कलाकार म्हणतो त्यावेळी वासुदेव कामतांना वेदना होते. खरंय. तुम्ही सोसायटीपासून वेगळं कसे होऊ शकता? काही समाजाने मत्ता दिलेला नाही तुम्हाला वेगळं राहण्याचा. खरं. तुम्ही समाजाचं अंग आहात. तर ह्या पद्धतीने आपल्या वागणुकीमध्ये आणि आपल्या कामामध्ये पण दिसलं पाहिजे. खरंय. नाहीतर आपल्या चित्रांमधून एक दिसतं आणि तुमचं पडद्यामागचं वागणं काहीतरी वेगळंच दिसतं, तर याला काहीही अर्थ नाहीये. संघामध्ये शिकवण हीच दिली गेली की तुमचं बाह्य जीवन आणि तुमचं वैयक्तिक जीवन हे सुचिरभूतच असलं पाहिजे. वा वा. मी सांगतोय एक आणि करतोय वेगळं, असं जर होत असेल तर त्याला काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे संघ डॉक्टरांनी आपल्या जीवनात उतरवायला शिकवलं आहे. वा. ऋषीमुनी हे सगळे पूर्वी आम्ही बघितले, पुराणात होते, इतिहासात होते वगैरे. आजूबाजूला सुद्धा तसेच ऋषीमुनी आम्ही बघितलेत प्रचारकाच्या निमित्ताने. आणि त्यामुळे संघ जो समजलाय ना तो असा समजलेला आहे. खरं. जे वर्तमानपत्रात छापून येतं किंवा विरोधक जे सांगतात ते आम्हाला कधीही अनुभवाला आलेलं नाही. बरोबर. त्यामुळे संघ समजण्यासाठी संघात जावं लागतं. आणि संस्कार कधीही कोणावरती करता येत नाहीत. साहचर्यामध्ये संस्कार होत असतात. क्या बात आहे. हे साहचर्य एकत्र येणं हेच फार महत्वाचं आहे. हेच आम्ही जाणवलं आहे. म्हणजे ज्यावेळी पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिकेच्या कॉन्फरन्सला गेलो होतो, बसमध्ये बसलो होतो, माझा कॅटलॉग मी एका भगिनीनं बघायला दिला आणि ते डोळं आणि नाक पुसायला लागल्या. म्हटलं, आर यू फीलिंग कोल्ड? नो नो, आय एम क्राईंग. म्हणजे तुमची चित्र बघितल्यानंतर मला माझ्यामधला कॅथलिक जिवंत झाला. म्हणजे तिची काय धार्मिक भावना. काय. अशा पद्धतीने मला कधीच अजून चित्र करावं असं वाटलं नाही. म्हणजे पोर्ट्रेटच्या कॉन्फरन्सला येऊन चित्र कुठली बघते, तर आपली जी काही धार्मिक किंवा आपण जी काही सांगू इच्छितो तशा प्रकारची. मग मी का नाही केलं ह्याची मला ते खंत वाटली. मला तिकडे संघ पोचवल्यासारखंच वाटलं. खरंय. ज्यावेळी संतांवरची मी मालिका मांडली होती, सगळे भारतीय आणि महाराष्ट्रातले जास्त संतांची चित्र होती. त्यावेळी एक फॉरेन कपल जवळजवळ अर्धा पाऊण तास ते सगळं प्रदर्शन बघत होतं आणि नंतर जवळ आणून आले ते आणि मला म्हणाले, वी डोंट नो द स्टोरी बिहाइंड एव्हरी पिक्चर, बट वी फेल्ट द एक्झिस्टन्स ऑफ जीसस क्राइस्ट. बापरे. आता एकही येशू ख्रिस्ताचं चित्र नसून सुद्धा या चित्रांकडे पाहिल्यानंतर येशू ख्रिस्ताची जाणीव होणं हा त्यांच्यामधला असलेला जो भाव आहे ना त्याला जागृत केला जाईल. चित्रामध्ये हे सामर्थ्य आहे ना. मग हे सामर्थ्य आपण जर संक्रमित करू शकतोय, म्हणजे माझ्या मनामध्ये आलेला विचार, त्या विचारातून निर्माण झालेलं चित्र आणि त्या चित्रामध्ये असलेला तो विचार पाहणाऱ्याच्या मनामध्ये संक्रमित होणं, हा प्रवास खूप चांगला आहे, महत्वाचा आहे. मग ते अकॅडमिक आहे, ते फक्त स्किलफुल आहे, कशाला तुमची नजर एवढ्यावरतीच थांबली आहे? कारण आम्ही कुठलंही चित्र आमच्या स्किलफुलनेस आणि अकॅडमिक स्किल दाखवण्यासाठी करत नाही. आम्ही विचार प्रकट करण्यासाठी करतो. खरं. रामायणावरचे मर्यादा पुरुषोत्तम ही जी मी सिरीज केली आतापर्यंत 15-16, आता मी मोजणंही सोडून दिलं, कार्यक्रम केलेत. कारण प्रदर्शन गॅलरीमध्ये 7 दिवस असतं. पाहिलं तर पाहिलं, नाही पाहिलं तर त्यांना काहीच नाही. परंतु ह्या प्रदर्शनातल्या चित्रांचे जी चित्र बघायला केवळ 5 ते 10 मिनिटं पुरेत. त्या प्रत्येक चित्राचं निरूपण आणि त्या चित्राबद्दलची सगळी माहिती, चित्र पाहावं कसं, चित्र जन्माला कसं येतं, हे सांगण्यासाठी केलेले कार्यक्रम 2.25 तास पर्यंत चालले आहे. एक एक कार्यक्रम. आणि त्यावेळी लोकांच्या डोळ्यांमधनं अश्रू येत आहेत. आणखीन काय पाहिजे? चित्राच्या माध्यमातून रामायण सांगणं सांगतो. ही आणि या कल्पनाच वेगळी आहे. बरोबर. आणि त्या रामायणामध्ये मी कुठलंही चित्र चमत्काराचं घेतलेलं नाही. हो. आणि कुठलंही चित्र संस्काराशिवाय नाहीये. हा संघवान. तर हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही कसलीही चित्र करत असतो त्यावेळी त्या चित्रामधनं संस्कार कसा देता येईल
हे फार महत्वाचं आहे. सर, लाल महालातील शाहिस्ते खान जो पळाला, त्याचं ते जे काही कपडे हा. त्याचे फाटलेले, तर त्याचा घाबरलेला भाव, त्याचा चेहऱ्यावरचा त्याची बोट कलम करताना शिवाजी महाराजांचं रौद्र रूप, ती गती, त्याच्यानंतर पावनखिंडीतला रात्रीचा प्रसंग, बाजीप्रभू देशपांडेंचा तो जो काही सगळा आवेग आणि आवेश जो आहे तो, त्यानंतर रायगडावरचा राज्याभिषेक, म्हणजे हे प्रसंग वेगवेगळे, ते तुम्ही रंगांच्या टोनल व्हॅल्यूज, आता हा टोनल व्हॅल्यूज हा शब्द तसाच वापरावा लागेल तेव्हा तो समजणार आहे. त्याचा जर छटा आणि छायाभेद असं जर काही म्हटलं तर मग ते समजायला जरा कठीण जाईल. किंवा इथं समोर दिसतंय ते पोर्ट्रेट आपण केलेलं, मगाशी आपण त्याच्याबद्दल सांगितलं. अक्रेलिक कलर किंवा ऑइल कलर, आपण माध्यमांकडे येतोय, थोडस आपल्या तंत्राबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे की हे सगळं त्याच्यातली पारदर्शकता किंवा वॉटर कलर सारखा किंवा जलरंगांसारखा त्याचा आभास निर्माण करणं, हे असं लगेच आलेलं साध्य नाहीये सर. हे याच्यासाठी आपण काय काय केलेलं सर? ते काम सतत करावं लागतं. रियाज हा फार महत्वाचा असतो. म्हणजे भीमसेन जोशींचा एका इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं होतं मी. मला काही वाक्य फार चांगली वाटतात. जे आपल्याला जमत नाही ना त्याच्यासाठी रियाज करायचा असतो, आणि जे जमतंय ना ते दाखवण्यासाठी मैफिल असते. मैफिलीत बसून रियाज नसतो करायचा. क्या बात आहे. तसंच प्रॅक्टिस म्हणून आम्ही स्केचिंग करत असतो, प्रॅक्टिस म्हणून आम्ही पोर्ट्रेट करतो, प्रॅक्टिस म्हणून काम सतत चालू असतं. परंतु ज्यावेळी एखादा विषय प्रकट करायचा असतो ना त्यावेळी त्याचा पूर्ण अभ्यास करूनच मग नंतर चित्र करायचं असतं. आता हा तर तुम्ही जे सांगितलं की ही तुम्ही चित्र करत असताना तुम्ही काय करता, अभ्यास केल्याशिवाय चित्र करत नाही. आता शाहिस्ते खानाचं, आता ही 4 चित्र करायची होती मला, राजसाहेब ठाकरेंनी मला हे काम करायला सांगितलं होतं. आता ते शाहिस्ते खानाचं चित्र करत असताना तो प्रसंग अख्खा मी वाचून काढला. त्याच्यानंतर मग अनेक चित्र याच्यापूर्वी पण अनेकांनी काढलेली बघितलीत. कोणीही तो शाहिस्ते खान रात्री झोपलेला असताना आक्रमण केल्यासारखं दाखवून दे. तो डोक्यावरती शिरपेच पण आहे, दरबारी वेश, अरे दरबारी वेश घेऊन तो झोपला कसं होता. करणार? का तुम्ही विचार कर, का आल्यात महाराज म्हणून सगळं आता प्रवेश हे घरून, म्हणजे तो नाईट ड्रेस काय असणार, ते कुठलं त्याचं वय असेल आणि तो कसा पळालाय हे दाखवण्यासाठी. म्हणून मी त्या सज्जामधून बाहेर पडून खाली जात असताना त्यांनी धरलेल्या याच्यावरती बोटांवरती त्यांनी तलवार मारली असं क्या दाखवलं. बात. तर हे सगळं करत असताना मला हा विचार करायला लागतो की त्यावेळी लाइटिंग सुद्धा कुठलं होतं त्याचाही विचार करायला लागतो. हे चित्र ज्यावेळी मी फेसबुकवरती टाकलं त्यावेळी मला एकाने प्रश्न विचारला की तो शाहिस्ते खान चढतोय का उतरतोय कळणार कसं. म्हटलं याचा पण मी विचार केलेला आहे. ज्यावेळी माणूस चढतो ना त्यावेळी अंधांतरी पाय कुठला ठेवत नसतो, पक्का आधार मिळतो तेव्हाच पाय वरती टाकतो, आणि दुसरी पाय जेव्हा व्यवस्थित ठेवायला मिळेल त्यावेळीच दुसरा पाय कुठून उचललाय तेही कळतं. तुम्हाला लक्षात येईल किती मोठी आर्च आहे आणि त्याचा पाय लटकतोय, याचा अर्थ तो बाहेर पडण्यासाठीच आहे. हा मी विचार केलाच नाही. म्हणजे असं आहे, अगदी अगदी. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा मला विचार करायला लागतो. ते ह्या पद्धतीने विचार करून चित्र ज्यावेळी तयार होत असतं ना त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे पावनखिंडीचा प्रसंग जो आहे त्याच्या अगोदर तर पन्हाळा उतरतानाच ती जागा मी बघून आलो, तिकडून उतरलो त्यावेळी लक्षात आलं की इथून पालखीतनं उतरताच येणार नाही, कारण 60 डिग्री पेक्षाही जास्त उतार आहे आणि ती जागा अशी होती की ती वाट नव्हती, वाट करून जायचं होतं. आणि मग लक्षात घ्या की जिथे भरपूर पाऊस आहे, विजा कडाकतायत, रस्ता नक्की नाहीये, त्या ठिकाणी मोजडी घालून तर उतरता येणार नाही. त्या चित्रामध्ये तुम्हाला लक्षात येईल की जीवाकाशीत आणि शिवाकाशीत आणि महाराज यांची फक्त 2 तुम्हाला पावलं दिसतील की जी अनवाणी आहे. खरं सर. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार खूप करून विचार. ज्यावेळी चित्र तयार होतं त्यावेळी ती चित्राची एक वेगळीच मजा असते. नंतर मग पुढे आणखीन एक चित्र केली आहेत की ज्याच्यामध्ये पालखीतून जात आहेत वगैरे. मला सांगायचं काय की चित्र ज्यावेळी अभ्यास करून करतो ना त्यावेळी ते सगळं जास्त अपिलिंग होत असतं.
आणि पूर्वीचे चित्रकार धुरंधर असतील, मुल्लर असतील किंवा आणखीन काही चित्रकार, ह्या सगळ्यांनी अभ्यास करूनच चित्र हो. केले. रवी वर्माने कुठल्याही चित्राची कॉपी करून चित्र नाही. केलेलं नाहीये. त्यांनी त्याच्या मनाप्रमाणे केली. तर त्या पद्धतीने आपण सुद्धा केलेली आहे. तर आपण करू शकतो. आणि तुम्हाला सांगतो, बिब्लिकल स्टोरीज आणि हमाम सोडले तर वेस्टर्न आर्टिस्टकडे सब्जेक्ट नाही आहेत. आणि आपल्या भारतातल्या प्रांतामध्ये इतके महापुरुष, इतके संत झालेत, इतके सम्राट झालेत, त्यांचं संपूर्ण जीवनचरित्र अजून आपल्या संपूर्ण जीवनचरित्र महाराजांचं नाही बघायला मिळालं चित्रात. संपूर्ण जीवनचरित्र आपल्याला अशोकाचं नाही बघायला मिळालं, चंद्रगुप्ताचं नाही मिळालं. नाही. किती आहेत प्रसंग. खूप आसाममध्ये लचित बरफुकान, त्यांचं जीवनचरित्र कुठे बघायला मिळालं. आणि करायचं म्हटलं तर चित्रकार कुठे आहेत, आणि चित्रकार पाहिजेत तर तशा प्रकारची शिक्षण पद्धती कुठे आहे? काहीही नाही राहिलं. खरंय. आपण हे सगळं करत असताना काय घालवून बसलोय याची सुद्धा अरे बापरे. करणं आवश्यक आहे. आपण एका ठिकाणी एक असं वाक्य बोललात की कलाकारांनी वेळोवेळी एकत्र काम केलं पाहिजे. फार महत्वाचं आहे ते. आणि तरच सखोल ज्ञान आणि विचारांची देवाणघेवाण होते. ही त्या कलाकाराच्या कलाविषयक सुसंवादाची प्रथम पायरी आहे, अशा अर्थाचं आपण बोललेलं आहे. आणि याच वाक्याला एक समांतर शंका आहे अर्थात माझ्या मनात, की आत्ताचं जे काही विद्यापीठ स्तरीय अभ्यासक्रम आणि हे सगळं ऐकतोय आपण, तर याची कशी सांगड घालाल सर? विशेषतः या चित्रकला आणि शिल्पकला या क्षेत्रामध्ये इंडिव्हिज्युअलिटी फार वाढलेली आहे. मी आणि माझं काम, तुम्ही आणि तुमचं काम. पण तुम्ही आणि मी मिळून एक काम करू शकू अशा प्रकारची मनोभूमिका किंवा कार्यपद्धती राहिलेली नाही. अजंठाची मधली पेंटिंग असतील किंवा वेरूळचं लेणं असेल किंवा आपण एलिफंटाचं लेणं म्हणून कानेरी घेऊ, हे एका माणसाचं काम नाहीये. हे फार जुनं झालं. वेटी स्टेशन एका माणसाचं काम नाहीये. आपल्याला आता आणखीन असंच प्रकारचं काम उभं करता येऊ शकतं का? असे एकत्र कलाकार काम करू शकतात का? प्रश्न विचारण्यासारखा. मी अनुभव घेतोय. कठीण. म्हणजे आता राम जन्मभूमीच्या मंदिरासाठी ज्यावेळी काम करतोय, त्यावेळी जेव्हा ड्रॉइंग करण्यासाठी कलाकार पाहिजेत म्हटल्यानंतर चांगले, किंवा ड्रॉइंग शिल्प करण्यासाठी चांगले शिल्पकार पाहिजेत म्हटल्यानंतर मिळणं कठीण जात आहे. आणि मिळाले तर ते एकत्र एक विचाराने एका पद्धतीचं काम देऊ शकतील की नाही, अशी क्षमता असलेले कलावंत किंवा कारागीर मिळू शकत नाही. हे काय झालेलं आहे, आपण किती कठीण जात आहे हे. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर लक्षात येतं. म्हणजे ज्यावेळी आम्ही संस्कार भारतीत पहिल्यांदा एक कार्यक्रम केला पुण्याला, की एका मंचावरती 8 फुटाचा कॅनव्हास होता, 3 फूट बाय 8 फुटाचा. आणि त्यावेळी दत्तात्रय पाडेकर आणि सुहास बाऊलकर दोघांनी मिळून एक चित्र रंगवलं. हे आश्चर्याचं होतं. आणि 1.5 तास तो कार्यक्रम सगळे शांत चित्ताने बघत होते. समोर श्यामलागू बसले होते, बापूसाहेब कोल्हटकर बसले होते, दमा मिराज सर बसले होते. ही सगळी मंडळी समोर बसलेली होती. सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं की मंचावरती एक चित्र तयार होतंय आणि सगळे शांत चित्ताने बघतायत. म्हणजे जे परफॉर्मिंग करण्याचं स्थान आहे त्या ठिकाणी चित्रकार कलाकृती निर्माण करतायत. परंतु हे अशा प्रकारचं काम करणं आता अशक्य होऊन बसलेलं आहे. हे होणं आवश्यक आहे. त्या दोन्ही कलाकारांच्या मनामध्ये हे जागृत व्हावं लागतं की आपल्याला दोघांना मिळून एक चित्र करायचं, हे माझं आणि हे तुझं असं म्हणून करायचं नाहीये. मध्ये बाउंड्री लाईन नाहीये. या दृश्य कलेने अनेक चित्रकारांचं प्रदर्शन भरवणं म्हणजे संघटना नव्हे, परंतु एक मोठी कलाकृती अनेकांची मिळून एक विषय देणारी तयार होऊ शकते का?
आणि करू शकतो का, हा प्रश्न कलाक्षेत्राने आणि कलाक्षेत्रातल्या धुरीणांनी आपल्याला स्वतःला विचारण्याचा खरं. भाग आहे. आज इंडिव्हिज्युअलिटी एवढी वाढली आहे की वर्कशॉप आणि कार्यशाळा जरी भरवल्या तरी प्रत्येकाला काम करण्यासाठी वेगळा कॅनव्हास लागतो, वेगळी जागा लागते आणि फक्त संध्याकाळी टेबलावर एकत्र येतात. हो ना. हे दुःख आहे. वाईट. तर ह्या पद्धतीने विचार व्हायला पाहिजे. खरंय. त्यामुळे सामाजिक बांधिलकी ठेवून कलाकार कसं काम करेल? मी केवळ स्वार्थ सुखाय काम करतो, खरंय. पण ते स्वार्थ सुखाय आहे का स्वार्थ सुखाय आहे, हाही प्रश्न स्वतःला विचारून बघावा. खरंय. ह्या पद्धतीने विचारसरणी रुजवणं फार आवश्यक आहे. आपण जवळपास 1-1.5 तास, 1 तास तर होऊन गेला. वेळ कसा मुग्ध न्हाऊन निघालेला आहे, हे तर आपल्या लक्षात येतंय. जवळपास 40-50 पुरस्कार मोठे झालेत, कामत सरांना ते देण्यात आल्यामुळे. एकल प्रदर्शनं 1984 पासून 2015 किंवा आणखी अलीकडे इतका मोठा प्रदीर्घ काळ 1.5 तासामध्ये उपलब्ध होणं किंवा आकलन करून घेणं हे केवळ अशक्य आहे. पण आज आपण कामत सरांना आज आपण ऐकलत. मला वाटतं आजच खऱ्या अर्थाने आपण दिवाळी साजरी केलेली आहे. रंगांची दिवाळी साजरी केलेली आहे. आपण विद्यार्थ्यांनी काय करावं कला शिक्षणामध्ये याच्याबद्दल आपण सरांकडनं जाणून घेतलं. संघभावना आणि सांघिक भावना याच्यातून राष्ट्रीयत्व कसं जपलं पाहिजे याच्याबद्दल त्यांनी इतकं सहज आणि चपखलपणे त्यांनी सांगितलेलं आहे की मला हा सहजयोग वाटला. विपश्यना तर त्यांनी गोयंका गुरुजींकडनं केली, त्यामुळे कसं पाहायचं शिकलं पाहिजे हे त्यांच्याकडनं आज आपल्याला आजच्या या मुलाखतीमध्ये आपल्याला ऐकायला मिळालं. मी कामत सरांचे आभार मानणार नाही, पण मी त्यांच्या ऋणामध्ये कृतज्ञ राहील. कारण आज इतका मोठा कलाखंड आणि कालखंड त्यांनी इतक्या सहजपणे आणि इतक्या कमीत कमी शब्दात आशयगर्भतेने मांडलाय की त्याचा मला असं वाटतं की खूप जणांना उपयोग होईल. ज्येष्ठापासून म्हणजे लहानापासून तर मोठ्यापर्यंत असे तू हिमाचल जे जे कोणी कला साधक आहेत, कला उपासक आहेत, त्यांच्यासाठी आजचा हा मुलाखतीचा जो एपिसोड आहे हा फार उपयोगाला येईल असं मला वाटतं. कामत सर, तुम्ही खूप वेळ दिलात. वेळ कसा गेला हे समजणं शक्यच नव्हतं. पण रंगाची भाषा, त्याच्यानंतर निरीक्षण, त्यानंतर मनन, चिंतन आणि नंतरचा त्याचं अभिव्यक्तीकरण कागदावर किंवा कॅनव्हासवर उमटवणं, ह्या गोष्टी इतक्या सहजपणे आपण सांगितल्यात ना, मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे आत्ताच्या प्रयोगशील कलाकारांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि महाराष्ट्राच्या कला आणि सांस्कृतिकतेचा दृश्यकलेच्या बाबतीतला जो भाग आहे तो समजण्यासाठी मी आपले आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद.